मित्रांनो नमस्कार. कालच जागतिक पितृदिन झाला, म्हणजे फादर्स डे, वर्ल्ड फादर्स डे. त्यानिमित्ताने मला एक ॲप्लिकेशन बनवायचं होतं माझ्या वडिलांकरता आणि ते ॲप्लिकेशन मी बनवतोच आहे, तर हा व्हिडिओ पण बनवतो आहे. याने तुम्हालासुद्धा कदाचित थोडंसं गायडन्स मिळेल की कशा रीतीने तुम्ही एक मोबाईल ॲप्लिकेशन घरच्या घरी बनवू शकता. सगळं काही जे काही मी वापरणार आहे ते ॲब्सोल्युटली फ्री आहे आणि तुम्ही आपल्या घरच्यांच्यासाठी सुद्धा असे ॲप्लिकेशन जरूर बनवा. जितके नवनवीन ॲप्लिकेशन्स तुम्ही बनवाल तितकं इनोव्हेशन वाढेल आणि इनोव्हेशन वाढेल तर भारताला नक्कीच काही ना काही फायदा होऊ शकतं, जगाला काहीतरी फायदा होईल. एखादं नवीन ॲप्लिकेशन, एखादं नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया ही तेव्हाच येते जेव्हा तुम्ही अगदी मनापासून त्याच्याबद्दल प्रयत्न करत राहता. सो लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात आधी आपण अजेंडा सेट करूयात की बेसिकली आपल्याला करायचं काय. आपल्याला एक मोबाईल ॲप्लिकेशन बनवायचं आहे जे अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमच्या करता कामात येईल. ठीक आहे. त्या ॲप्लिकेशनमध्ये काय असणार आहे, आता मी वडिलांकरता बनवतो आहे तर त्यांना बेसिकली एक साईड पॅनल हवं आहे आणि त्यामध्ये अलग अलग आरत्या असतील आणि प्रत्येक आरतीवरती क्लिक केल्याच्या नंतर ती आरती आपल्याला मेन पेजवरती दिसायला हवी. ठीक आहे. इतकंच आपण करूयात. दिस इज द MVP, दॅट इज मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट. एवढंच या व्हिडिओचं उद्देश फक्त तेवढंच आहे. त्यानंतर मग त्यामध्ये नवनवीन आपण गोष्टी आणखी टाकू शकतो. त्याच्यात थोडंसं फीचर ॲड्स करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये एक ऑटो स्क्रोलचा फीचर टाकू शकतो. म्हणजे ते आपोआप आरती जी असेल किंवा एखादं मोठी पोथी असेल तर ती आपोआप ऑटो स्क्रोल होऊन ती वरती जात गेली पाहिजे. मग ती वरती जाण्याची जी स्पीड आहे ती आपण कमी जास्त करू शकलो पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील, पण ह्या सगळ्या गुड टू हॅव फीचर्स आहे, हे नंतर करूयात आपण. सगळ्यात आधी आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त हे ॲप्लिकेशन बनवूयात. आणि हे फक्त कोडिंग नाही करायचं आहे. हे ॲप्लिकेशन बिल्ड केल्याच्या नंतर आपल्याला म्हणजे त्याची एक वेबसाईट ऑटोमॅटिकली बनेल, कारण आपण आयोनिक यूज करतो आहे. पण आयोनिकच्या सोबत आपण कपॅसिटर पण यूज करणार आहे, ज्याने ती वेबसाईट तो कन्वर्ट करेल एका अँड्रॉईड स्टुडिओच्या प्रोजेक्टमध्ये. म्हणजे जो अँड्रॉईड स्टुडिओमध्ये जो प्रोजेक्ट उघडू शकतो आणि मग अँड्रॉईड स्टुडिओला यूज करून आपण त्याची APK किंवा एक ॲप्लिकेशन बंडल बनवू शकतो आणि ते यूज करून आपण ते ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलवरती इन्स्टॉल करू शकतो. ठीक आहे. तर एवढं पूर्ण उद्देश आहे आणि त्यानंतर जमलं तर ते APK किंवा ते जे ॲप्लिकेशन बंडल असेल ते आपण प्ले स्टोअरवरती म्हणजे गुगलच्या प्ले स्टोअरवरती पब्लिश देखील करूयात. ठीक आहे. तर एवढंच या पूर्ण व्हिडिओचा एवढाच एक उद्देश आहे आणि हा अख्खा व्हिडिओ तुम्हाला बघायची गरज नाही आहे. तुम्हाला ज्या टॉपिकमध्ये डाऊट असेल तो टॉपिक तुम्ही व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये बघून घ्या. एक अनुक्रमणिका दिलेली असेल, म्हणजे एक इंडेक्स दिलेला असेल आणि त्याच्यातला जो टॉपिक तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल त्या टॉपिकच्या समोर एक टाईम स्टॅम्प असेल. त्या टाईम स्टॅम्पला क्लिक करा. बरोबर व्हिडिओ त्या पार्टपर्यंत फॉरवर्ड होऊन जाईल जिथे तो पर्टिक्युलर टॉपिक आपण डिस्कस केला असेल. ओके. सो लेट्स गेट स्टार्टेड. मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला मशीन सेटअप करावा लागेल आणि मशीन सेटअप करता तुम्हाला काय काय लागेल ते मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला 5 गोष्टी लागतात. हे बघा, एक तुम्हाला Node.js लागणार, ते तुम्ही इथून इन्स्टॉल करू शकता. हे बटन दाबा. Node.js इन्स्टॉल झालं आहे की नाही हे चेक करायला तुम्ही कमांड प्रॉम्प्टमध्ये जाऊन नोड असं टाका, तर ही कमांड रेकग्नाईज झाली पाहिजे. ठीक आहे. आता याला मी याच्यातनं बाहेर निघायला 2 वेळा Ctrl+C दाबणार आहे, तर मी बाहेर आलो. ठीक आहे. तर ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की तुम्ही गिट असला पाहिजे तुमच्या मशीनमध्ये. हे एक व्हर्जन कंट्रोल सिस्टीम आहे, ही असायलाच हवी. तर गिट जर नसेल तुमच्या सिस्टीममध्ये तर तुम्ही काय कराल, git-scm.com या वेबसाईटवर जा आणि इथे डाउनलोड फॉर विंडोज हे तुम्ही प्रेस करा. ओके. सो यू विल इन्स्टॉल गिट दिस वे. गिट इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही गिट ही कमांड दिली तर ती रेकग्नाईज झाली पाहिजे. हे बघा, हे अशी रेकग्नाईज झाली पाहिजे. ठीक आहे. आणि तुमच्या मशीनवरती 3 गोष्टी इन्स्टॉल होतील. एक आहे गिट ऑथेंटिकेटर, म्हणजे जर तुम्ही व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये गिट वापरताय तर तो ऑथेंटिकेट कसा करणार आहे, ते ऑथेंटिकेशन हे गिट ऑथेंटिकेटर करतो. हे ॲप्लिकेशन तुम्हाला तसं कदाचित दिसणार नाही, हे बॅकग्राऊंडमध्ये काम करत असतं. पण फोरग्राऊंडमध्ये म्हणजे अगदी तुमच्या नजरेसमोर काम करणारे 2 ॲप्लिकेशन अजून आहेत जे तुम्हाला दिसतील. म्हणजे एक आहे गिट बॅश, ओके, आणि दुसरं आहे गिट GUI. हे 2 ॲप्लिकेशन इन्स्टॉल झालेले तुम्हाला दिसतील. ठीक आहे. तर हे झालं गिट. त्यानंतर तिसरी गोष्ट जी तुम्हाला लागणार आहे ती आहे व्हिज्युअल स्टुडिओ कोड IDE म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, म्हणजे एक असा प्रोग्रॅम ज्याच्यामध्ये तुम्ही इतर प्रोग्रॅम बनवू शकता. ठीक आहे. तर व्हिज्युअल स्टुडिओ कोड डाउनलोड करायला तुम्ही code.visualstudio.com/download याच्यावर जाऊ शकता आणि इथे
तुम्ही हे बटन दाबलत ना तरीही चालेल. तुमची सिस्टीम विंडोज आहे की लिनक्स आहे एवढं तर तुम्हाला माहितीच असेल. जर तुम्ही विंडोजवरती काम करतायत तर हे बटन दाबा. लिनक्सवरती काम करताय तर मग ते डेबियन लिनक्स आहे किंवा उबंटू लिनक्स आहे का, की रेड हॅट फेडोरा किंवा SUSE आहे, त्यानुसार तुम्ही हे बटन दाबू शकता. आणि तुम्ही जर अगदीच मॅकवाले असाल तर मग हे बटन दाबा. ठीक आहे. आता जर तुम्हाला आणखी स्पेसिफिक व्हायचं आहे, म्हणजे मी विंडोज आहे पण विंडोज 32 बिट वापरतोय, तर कदाचित मला त्याच्यासाठी झिप फाईलच पाहिजे असेल तर हे बटन आहे. त्याच्यासाठी CLI इन्स्टॉलर पाहिजे असेल तर हे बटन असेल. म्हणजे हे अलग अलग प्रकारे इन्स्टॉल करायच्या ह्या 4 पद्धती आहेत. झिपच्याद्वारे करता येतं तुम्हाला, CLIच्याद्वारे करता येतं, युजर इन्स्टॉलर म्हणजे जी EXE वगैरे असते तसं करता येतं, किंवा मग सिस्टीम इन्स्टॉलर असतं. तुम्ही हे सगळं चूज करू शकता. हे ॲडव्हान्स्ड युजरच्यासाठी आहे. पण जर तुम्ही अगदीच माझ्यासारखे असाल ज्याला काही फरक पडत नाही, इन्स्टॉल करून दे बाबा एवढंच पाहिजे, तर मग हे बटन तुम्ही दाबा. तो स्वतःच आयडेंटिफाय करेल की तुमची सिस्टीम कुठली आहे, किती म्हणजे 64 बिट आहे की 32 बिट आहे वगैरे, ते सगळं बघून घेईल तो. आणि त्यानुसार जो बेस्ट हे असेल इन्स्टॉलर असेल तो डाउनलोड करून तुम्हाला देऊन देईल. ठीक आहे. तर हे झालं विज्युअल स्टुडिओ कोड ID. हे ओपन केल्यानंतर तुम्हाला हे अशी एक ID दिसेल. ठीक आहे. चौथी गोष्ट जी तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे अँड्रॉइड स्टुडिओ ID. अँड्रॉइड स्टुडिओ कसा दिसतो हे बघा, हा असा दिसतो. तर हा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वेबसाईटपर्यंतच जाऊ शकता, पण त्या वेबसाईटचं तुम्हाला मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये रूपांतरण नाही करता येणार, किंवा ते केलं जरी म्हणजे त्याचा फक्त प्रोजेक्टच आहे, तो प्रोजेक्ट ओपन नाही करता येणार आणि त्याची EXE नाही त्याची APK नाही बनवता येणार. म्हणजे तुम्हाला मोबाईल ॲप्लिकेशन बनवायचं असेल तर तुम्हाला अँड्रॉइड स्टुडिओची गरज आहे. आणि जर तुम्हाला फक्त वेबसाईट बनवून सोडून द्यायचं आहे तर तुम्हाला विज्युअल स्टुडिओ कोडने सुद्धा काम होणार आहे तुमचं. ठीक आहे. आता हे जर नसेल तुमच्याकडे तर कुठे जाल तुम्ही, developer.android.com या वेबसाईटवर जा. इथे तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि याचं लेटेस्ट व्हर्जन ॲक्च्युली फ्लेमिंगो नाही आहे, याच्या पुढेही 2 व्हर्जन आलेले आहेत. पण जसं की तुम्ही बघू शकताय, गुगल तरी तुम्हाला रेकमेंड करतो आहे की फ्लेमिंगो डाउनलोड करा. तर कदाचित गुगलला असं वाटत असेल की फ्लेमिंगो इज द स्टेबल व्हर्जन, तर तुम्ही हेच इन्स्टॉल करा. इट्स ओके, तुम्ही हे इन्स्टॉल करा. मी याच्यावर काम केलेलं आहे, इट वर्क्स फाईन. तर तुम्ही हे फ्लेमिंगो डेफिनेटली इन्स्टॉल करू शकता इथून. आता 5वी गोष्ट जी तुम्हाला लागणार आहे ना ती म्हणजे आयोनिक आणि कपॅसिटर. तर आयोनिक आणि कपॅसिटर ऑलरेडी तुमच्या सिस्टीमवरती नसेल तर तुम्ही नोड इथे इन्स्टॉल केलेलं आहे ना, नोडला यूज करून तुम्ही हे इन्स्टॉल करून घेऊ शकता आयोनिक. बघा, कमांड प्रॉम्प्टवर जा. इथे आधी तर बघून घ्या की आयोनिक आहे का तुमच्या सिस्टीमवर. आयोनिक कमांड दिल्याच्या नंतर अशी रेकग्नाईज होते का, जर होते तर आयोनिक आहे तुमच्या सिस्टीमवर. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघा की आयोनिक कपॅसिटर म्हणजे CAP हे देऊन जमतं का, कॅपॅसिटर त्यांनी रेकग्नाईज केलं आहे का. ठीक आहे, म्हणजे कॅपॅसिटर पण आहे तुमच्याकडे. ठीक आहे. आणि जर ह्या 2 गोष्टी नसतील तर तुम्हाला काय करावं लागेल. हां, आता मी सांगतो. तुम्ही जर कमांड विसरून जाता तर त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा. इथे बघा, ही कमांड तुम्हाला द्यायची आहे, npm install globally ionic CLI. ठीक आहे. यानी आयोनिक इन्स्टॉल होऊन जाईल. आणि कपॅसिटरच्यासाठी पण अशाच कमांड्स त्याने दिलेल्या आहे या वेबसाईटवरती की तुम्ही कॅपॅसिटर इन्स्टॉल करून द्या. ठीक आहे. सो npm install globally ionic CLI हे झालं. हे केल्याच्या नंतर तुम्ही मग करू शकता कपॅसिटर. एक मिनटं, मी तुम्हाला कमांड मी पण विसरतो. npm कमांड फॉर इन्स्टॉलिंग कपॅसिटर. हां, तर npm इन्स्टॉल अगेन -G म्हणजे ग्लोबली कपॅसिटर कोर असं तुम्हाला करता येईल. आणि कपॅसिटरचा CLI करण्याच्यासाठी कपॅसिटर CLI म्हणजे ह्या कमांड्स मी इथे सांगतो तुम्हाला कसं करायचं आहे. आधी ही कमांड रन करा, npm इन्स्टॉल ग्लोबली कपॅसिटर कोर, आणि त्यानंतर नेक्स्ट टाईम ही रन करा म्हणजे npm इन्स्टॉल ग्लोबली कपॅसिटर CLI. ठीक आहे. तर ही झाली तुमची मशीन सेटअप. तुमची मशीन आता सेटअप झालेली आहे. आता तुम्ही कोडिंग करू शकता. तर मित्रांनो, आतापर्यंत तुमची मशीन सेटअप झालेली आहे आणि आता तुम्हाला कोडिंग स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे. तर आधी तर हे डिसाईड करा की तुम्हाला कोड कुठे ठेवायचं आहे तुमच्या सिस्टीमवर. तर लेटेस्ट से F:" माय कोड नावाचं एक फोल्डर आहे आणि इथे आपल्याला कोडिंग करायचं आहे. ठीक आहे. तर याचा पाथ तुम्ही कॉपी करू शकता किंवा याला कमांड प्रॉम्प्टमध्ये ओपन करायला एक छोटासा शॉर्टकट तुम्हाला सांगतो. ॲड्रेसमध्ये जा आणि इथे CMD म्हणून टाकून द्या. ठीक आहे. तर कमांड प्रॉम्प्ट बरोबर त्या लोकेशनवरती ओपन करतो
ज्या लोकेशनवरती तुम्ही हे सगळं केलेलं आहे, म्हणजे F:\mycode. ओके. दुसरा कमांड प्रॉम्प्ट जर ओपन असेल तर त्याला मी बंद करून देतो आता. आता हे बघा, हा इथे तुम्ही काय कराल, इथे सिम्पल एक कमांड द्या, आयोनिक स्टार्ट आणि जो कुठला प्रोजेक्ट नेम तुम्हाला द्यायचा आहे. सपोज आपण प्रार्थना बाबांच्या करता आरत्या किंवा पोथ्या यांच्यासाठी ॲप्लिकेशन बनवतो आहे, त्याच्यामुळे आपण याला नाव देऊयात प्रेयर्स. ओके. तर आयोनिक एक प्रोजेक्ट बनवतो आहे ज्याचं नाव असेल प्रेयर्स. ठीक आहे. तर हा प्रोजेक्ट तुम्हाला अँग्युलरला यूज करून करायचा आहे की रिॲक्टला यूज करून की Vue.jsला यूज करून. तर आपण याच्यात सिलेक्ट करू शकतो अप डाऊन ॲरोने, आणि जे कुठलं तुम्हाला ऑप्शन पाहिजे, म्हणजे तुम्हाला अँग्युलरमध्ये बनवायचं असेल तर अँग्युलरवरती तो ॲरो घेऊन या अप डाऊन ॲरोने आणि एंटर की दाबा. ठीक आहे. आता इथे तुम्हाला दिसेल की जे प्रश्न त्याने आपल्याला विचारले आहेत ना, ते तो असा ग्रीन क्वेश्चन मार्कने दाखवतो, आणि त्याचं जे उत्तर आपण दिलेलं आहे ते तो ब्लूमध्ये दाखवतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला कळेल की प्रश्न काय विचारलेत आणि तुम्ही काय उत्तरं दिलेत त्या गोष्टीचे, असं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न तो असा विचारतोय की तुम्हाला स्टार्टिंग टेम्पलेट, म्हणजे स्टार्टर टेम्पलेट काय पाहिजे, म्हणजे हा प्रोजेक्ट तुम्हाला कुठल्या पद्धतीने असावा. हा प्रोजेक्ट तुम्हाला एक टॅबवाला प्रोजेक्ट हवा आहे का, ज्याच्यामध्ये विविध टॅब्स असतील आणि प्रत्येक टॅबवर गेल्यावर तुम्हाला काहीतरी वेगळं दिसेल, म्हणजे 4-5च ऑप्शन्स असतील, 4-5 टॅब्स असतील. तर असा नको आहे आपल्याला एक साईड मेन्यू पाहिजे ज्याच्यामध्ये खूप सारे टॅब्स असतील, म्हणजे खूप सारे ऑप्शन्स असतील. जे कुठलं ऑप्शन, म्हणजे जी कुठली आरती आपण सिलेक्ट करूयात ती आरती आपल्याला मेन पेजवर दिसायला हवी. त्यामुळे आपण घेऊया त्याच्यातलं साईड मेन्यू नावाचं ऑप्शन. जर तुम्हाला माहितीच नाही की तुम्हाला काय हवं आहे, तर मग तुम्ही ब्लँक बनवू शकता किंवा तुम्ही लिस्ट बनवू शकता, ज्याच्यामध्ये बरेचशा प्रोजेक्टची एक लिस्ट असेल, किंवा एक माय फर्स्ट ॲप ज्याच्यामध्ये खूप सारे एक्सपेरिमेंटल गोष्टी असतात, म्हणजे अलग अलग कंपोनंट्स कसे दिसतील हे फक्त बघायचं असेल तर मग माय फर्स्ट ॲप टाकू शकता. माझ्या मते आपल्याला साईड मेन्यू सगळ्यात जास्त कम्फर्टेबल आहे, आपण हा घेऊयात. त्यानंतर तुम्हाला नोड मॉड्यूल्स यूज करायचं आहे की स्टँड अलोन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला पॅकेजेस कसे मॅनेज करायचे आहेत हे तो विचारतो आहे. तर आपल्याला नोड मॉड्यूल्स यूज करायचं आहे, म्हणून नोड मॉड्यूलवर जाऊन एंटर करा. त्यानंतर बघा, आतापर्यंत हा क्वेश्चन मार्क देत होता, आता याने टिक मार्क दिला. टिक मार्क म्हणजे काय की ही डिरेक्टरी त्याने बनवलेली आहे, ही क्रिया संपलेली आहे. संपली म्हणजे त्याने टिक करून दिलं की हे झालेलं आहे आपलं, डन. त्यानंतर बघा, डाउनलोडिंग अँड एक्स्ट्रॅक्टिंग साईड मेन्यू स्टार्टर. म्हणजे काय हे आता मी सांगतो. हे जे टेम्पलेट्स असतात, हे टेम्पलेट म्हणजे काय की कोणीतरी हा प्रोजेक्ट बनवून ठेवलेला आहे, कुठे, क्लाउडवरती. ठीक आहे. म्हणजे इंटरनेटवर आहे. तो इंटरनेटवरून तो डाउनलोड करेल तुमच्या मशीनवर. ठीक आहे. म्हणजे तो डाउनलोड करतोय, तो डाउनलोड करताना झिप फॉर्मॅटमध्ये तो डाउनलोड करेल, म्हणजे त्याला संकुचित पद्धतीने ठेवलेलं आहे. मग त्याला खुला करेल, तो पहिले त्याला ओपन करेल, म्हणजे अनझिप करेल, म्हणजेच एक्स्ट्रॅक्ट करेल. ठीक आहे. सो दिस इज वॉट इट डिड. तर हे झालेलं आहे. आता हे जर तुम्ही बघाल तर खरंच झालं आहे का तुम्ही चेक करू शकता. म्हणजे प्रेयर्स नावाचं एक फोल्डर बनलं आहे का याच्यात, हे बघा, आपण माय कोडमध्ये होतो, माय कोडमध्ये प्रेयर्स नावाचं एक फोल्डर बनलं आहे. त्यानंतर त्यांनी ह्या सगळ्या फाईल्स डाउनलोड केलेल्या आहेत इंटरनेटवरून. ठीक आहे. तर हे झालेलं आहे, म्हणजे कोणीतरी एक वेळेस बनवून ठेवलेला तो प्रोजेक्ट आहे. तो प्रोजेक्ट आता तुम्हाला पूर्ण स्क्रॅचपासून बनवण्याची गरज नाही आहे. तो बनवून ठेवलेला आहे कोणीतरी, तो फक्त डाउनलोड होतो आहे आणि तुम्ही त्याचा वापर करू शकता. त्यानंतर बघा, त्यांनी काय केलं, आयोनिक इंटिग्रेशन्स एनेबल कपॅसिटर. मी तुम्हाला सांगितलं ना की आयोनिक काय करेल की वेबसाईट बनवेल. त्या वेबसाईटला अँड्रॉइड ॲपमध्ये कन्वर्ट करायचं काम कोण करतो, कपॅसिटर. ठीक आहे. तर कॅपॅसिटरला तुम्ही एनेबल केलेलं आहे. त्याच्यानंतर काय केलं आहे त्याने की तो म्हणाला की कॅपॅसिटरचा कोअर जो लेटेस्ट असेल तो डाउनलोड कर माझ्या या पर्टिक्युलर प्रोजेक्ट करता, म्हणजे --सेव्ह म्हणजे याला ॲज अ डेव्ह डिपेंडन्सी याच प्रोजेक्टमध्ये सेव्ह केलं जाईल. ठीक आहे. यानंतर तो कॅपॅसिटर CLI पण घेईल. हे बघा, आता तो कॅपॅसिटर CLI सुद्धा त्याचा लेटेस्ट व्हर्जन सेव्ह करतोय. कुठे सेव्ह करणार आहे, आपल्याच प्रोजेक्टमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर मग कॅपॅसिटरला लागणाऱ्या बाकी गोष्टी, म्हणजे ह्या खरं तर म्हणजे कॅपॅसिटरचं मेन काम झालेलं आहे, पण तरीसुद्धा त्याला हॅप्टिक्स लागेल किंवा ॲप लागेल किंवा कीबोर्ड लागेल, स्टेटस बार लागेल. ह्या सगळ्या गोष्टी जर वापरायच्या असतील, म्हणजे आपण जेव्हा अँड्रॉइड ॲप्लिकेशन बनवतो मग त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, म्हणजे स्टेटस बार असतो वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी यांना जर ॲक्सेस करायची गरज पडली आपल्याला, तर ह्या छोट्या छोट्या कॅपॅसिटरच्या छोट्या छोट्या दुसऱ्या पार्ट्स म्हणू शकता तुम्ही, याची गरज पडते. त्यामुळे ते पण त्यांनी इन्स्टॉल करून घेतलं. त्यानंतर काय केलं आहे त्याने की कॅपॅसिटरला इनिशियलाइज केलं आणि तो म्हणाला की वेबसाईट जी जनरेट होईल ना ती www नावाच्या फोल्डरमध्ये असणार आहे.
आणि त्यालाच यूज करून म्हणजे त्यालाच यूज करून कॅपॅसिटर हे अँग्युलर ॲप्लिकेशन बनवणार आहे. तर ही गोष्ट त्यांनी या कमांडमध्ये सांगितली. ठीक आहे. तर जितके इंटरनल कमांड्स तो वापरतोय ना त्या सगळ्यांच्यासाठी तो हे असं ग्रेटर दॅन सिम्बल म्हणजे कमांड प्रॉम्प्ट वापरतोय. तुम्ही जी कुठली कमांड देता ना ती नेहमी एका कमांड प्रॉम्प्टच्या नंतर देता, आहे की नाही. तर एकाच कमांड एक कमांड तुम्ही दिली पण त्यांनी इंटरनली किती कमांड्स रन केल्या ह्या तुम्हाला दिसाव्यात म्हणून त्यांनी एक अजून कमांड प्रॉम्प्ट दिला की ही इंटरनली मी रन केली, तू सांगितलं नाहीस तरीसुद्धा मी केली आहे, ही पण तू सांगितली नाही तरी मी केलेली आहे, ही कमांड पण तू नाही सांगितली पण मी केलेली आहे असं. त्यानंतर काय केलं आहे त्यांनी इथे एक टिक मार्क दिसतोय तुम्हाला की कॅपॅसिटरची कॉन्फिग फाईल ही त्यांनी सेटअप केलेली आहे. कॅपॅसिटरचं कॉन्फिगरेशन म्हणजे काय की कॅपॅसिटर कसा काम करणार आहे म्हणजेच तुमचा अँड्रॉइड ॲप्लिकेशन कसा बनणार आहे हे सगळं तुम्हाला कॅपॅसिटर config.ts या फाईलमध्ये असणार आहे. तर ही बनवून तयार आहे. दिस इज क्रिएटेड. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आहे की तुम्ही या वेबसाईटवर जाऊन आणखी गोष्टी कॅपॅसिटरबद्दल तुम्हाला हव्या असतील समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही इथे जाऊ शकता. ठीक आहे. आय थिंक दिस इज डन. त्यानंतर तो हे काय करतोय तर हे आहे npm इन्स्टॉल. npm इन्स्टॉल म्हणजे काय, नोड पॅकेज मॅनेजर इन्स्टॉल. म्हणजे काय की या प्रोजेक्टमध्ये एक package.json नावाची फाईल बनलेली असते. ही अशी दिसते बघा. यामध्ये सगळ्या डिपेंडन्सीज ज्या असतात आणि ज्या डेव डिपेंडन्सीज असतात ह्या नमूद असतात. डिपेंडन्सीज म्हणजे तुमची जी वेबसाईट असेल ती वेबसाईट यूज व्हावी, त्याने काम करावं, त्याच्यासाठी ज्या छोट्या छोट्या अजून मॉड्यूल्स लागत असतात म्हणजे अजून छोटे छोटे जे प्रोग्राम असतात ज्याच्यामुळे ही वेबसाईट चालू आहे ते सगळे प्रोग्राम म्हणजे त्याचे डिपेंडन्सीज म्हणजे ज्याच्यावरती तो आश्रित आहे अशा डिपेंडन्सीज इथे मेन्शन्ड आहेत, फक्त नमूद केलेले आहेत. आता डेव डिपेंडन्सीज म्हणजे काय, ह्या त्या डिपेंडन्सीज असतात ज्याने तुमची वेबसाईट बनायला मदत होते. ठीक आहे. ती बनेल पण ती एकदा बनल्याच्या नंतर या डेव डिपेंडन्सीजची त्याला गरज नाही, चालण्याकरता त्याला फक्त डिपेंडन्सीजची गरज आहे. ठीक आहे. तर वेबसाईट बनल्यानंतर ती वेबसाईट जिथे तुम्ही डिप्लॉय कराल इंटरनेटवर तिथे फक्त डिपेंडन्सीज तुम्ही टाका. ओके. डेव डिपेंडन्सीजची गरज नाही कारण तिला बनवण्याकरता आपण ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग केलेला आहे. आता बनून झालेली आहे ती वेबसाईट, मग ह्या डिपेंडन्सीजला उगाच कशाला तुम्ही इंटरनेटवर टाकाल, आहे ना. त्याच्यात इंटरनेटवर कुठली गोष्ट टाकण्याकरता बँडविड्थ खर्च होते, त्यानंतर तिथे त्याला स्टोअर करून कुठेतरी एखाद्या सर्व्हरवरती असणार आहे, त्या सर्व्हरची स्पेस जाणार आहे. प्रत्येक सर्व्हरची स्पेसच्या करता तुम्हाला खूप म्हणजे पैसे खूप मोजावे लागतात. त्यामुळे जितकी तुमची वेबसाईट छोटी असेल म्हणजे लीन असेल तेवढं बेटर आहे. त्यामुळे डेव्हलपमेंटच्यासाठी ज्या डिपेंडन्सीज आहेत त्या कधीही तुमच्या फायनल आर्टिफॅक्टमध्ये जात नाही म्हणजे फायनल वेबसाईटमध्ये जात नाही. वेबसाईटमध्ये फक्त त्याच गोष्टी असतात ज्या त्याच्या काम करण्याच्या करता ज्याची गरज आहे फक्त त्याच गोष्टी असतात. म्हणून फक्त डिपेंडन्सीज वेबसाईटवरती जातील आणि डेव डिपेंडन्सीज ह्या तुमच्याच मशीनवर राहून जातील, त्या वेबसाईटवर कधी जाणार नाही. ओके. तर हे पहिले नमूद केलं जातं की कुठल्या डिपेंडन्सीज आपल्याला वापरायच्या आहेत. package.jsonमध्ये आपण ते नमूद केलं. आता जेव्हा तो ही कमांड एक्झिक्यूट करतो की npm इन्स्टॉल तेव्हा हे package.json मधली एक डिपेंडन्सी तो बघतो आणि ती ॲक्च्युअली डाउनलोड करतो एका फोल्डरमध्ये ज्याचं नाव आहे नोड मॉड्यूल्स. तर यात जर तुम्ही बघाल तर त्यात सगळ्या डिपेंडन्सीज त्यांनी डाउनलोड केलेल्या आहेत इंटरनेटवर. ठीक आहे. तर हे एक डिपेंडन्सी तो अशी डाउनलोड करतो आणि डाउनलोड करून झाली की त्यानंतर एक अजून अशी पॅकेज log.json नावाची फाईल असते बघा. याच्याच बाजूला एक पॅकेज log.json असते बघा. ही पॅकेज जेसन तुम्ही बघितली, पॅकेज जेसन तशीच पॅकेज log.json. तर ह्यामध्ये तो मग नमूद करून देतो की ही डिपेंडन्सी ना मी या व्हर्जनची डाउनलोड केलेली आहे. तर डाउनलोड करून झाली की लगेच या फाईलमध्ये तो टाकतो की हे बघा या व्हर्जनचं डाउनलोड केलेलं आहे बरं का. ठीक आहे. तर हे झालं npm इन्स्टॉल. यानंतर त्यांनी काय केलं, गिट इनिशियलाइज. गिट इनिशियलाइज म्हणजे काय, आता गिट म्हणजे काय, गिट म्हणजे एक व्हर्जन कंट्रोल सिस्टीम. याच्या आधी TFS आणि SVN पण होते. पण TFS आणि SVNमध्ये काय होतं ना की तुम्ही जो कोड मशीनवरती डेव्हलपर मशीनवरती ठेवता ते तुम्हाला अपलोड करावं लागायचं SVN किंवा TFSवर. तर त्याची एकच रेपॉझिटरी होती आणि ती म्हणजे क्लाउड रेपॉझिटरी. आता त्याचा प्रॉब्लेम असा होता की जर इंटरनेट अस्खलित झालं तर तुम्हाला आपला कोड पुश नाही करता यायचा क्लाउडवरती. ठीक आहे. त्यामुळे डेव्हलपर बिचारे अडकून जायचे. ठीक आहे. सपोज इंडियामध्ये नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे इंडियाच्या डेव्हलपर्सने ते अपलोड नाही केलेलं आहे कोड आपला, पण त्या कोडवरती आधारित काहीतरी कोडिंग अमेरिकेतल्या लोकांनासुद्धा करायचं आहे. तर तिकडची टीम उगाच खोळंबून राहायची कारण इंडियावाल्यांनी अपलोड नाही केलेला आहे त्यांचा कोड. आणि आपण कोड कधीही ना मेल्सच्या थ्रू वगैरे असं पाठवत नाही, आपण ते व्हर्जन कंट्रोल सिस्टमच्या थ्रूच पाठवतो.
त्यामुळे मग तिथे दोन्ही टीम्स अडकून जायच्या. त्यापेक्षा आता कसं केलं आहे ना, गिट नावाचं एक नवीन व्हर्जन कंट्रोल आलेलं आहे. तर गिट काय करतो, तो म्हणतो की हे बघा, तुम्ही खोळंबून जाऊ नका आणि तुमचे कामं असे बंद करू नका. तुम्ही आपापल्या मशीनवरती कमीत कमी गिटवरती चेक इन करू शकता, पुश करू शकता कोड आपल्या गिट रेपोमध्ये. म्हणजे एक रेपो त्यांनी लोकली प्रत्येक डेव्हलपरच्या मशीनवर दिलेली आहे आणि दुसरी आहे इंटरनेटवर. ठीक आहे, तर तुम्ही आपल्या डेव्हलपमेंट मशीनवरती जी गिट आहे, म्हणजे लोकल गिट रेपो जी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कधीही पुश करू शकता, तुम्ही खोळंबून जात नाही. ठीक आहे, आणि जेव्हाही इंटरनेट रिएस्टॅब्लिश होऊन जाईल तेव्हा तुम्ही फक्त लोकल गिट जी असेल, लोकल गिट रेपो, त्याला सिंक्रोनाइज करून द्या ग्लोबल गिट रेपोच्या सोबत. त्यामुळे इथले चेंजेस जे लोकल गिट रेपोचे आहेत ते बरोबर पब्लिश होऊन जातील तुमच्या क्लाउड गिट रेपोवर. त्यामुळे तुम्हाला आता दोन टर्म्स सांगतो. एक आहे पुशिंग द कोड, कमिट कळालं तुम्हाला, पुश कळालं, आणि पब्लिश. मी परत एकदा सांगतो हे सगळं काय आहे. कमिट म्हणजे मी जे परिवर्तन केलेले आहेत, मी जे चेंजेस केलेले आहेत, ते चेंजेस मी आपल्या गिट रेपोमध्ये पुश करायचे आहेत बुवा मला, हे मी फक्त सांगतो आहे की हे मला त्याच्यात टाकायचे आहेत, हे मी कमिट करतो आहे, मी एक आश्वासन देतो आहे की हे मला टाकायचं. सो दिस इज माय कमिटमेंट, कमिट. त्यानंतर पुश करणं म्हणजे ॲक्च्युली ते त्या लोकल गिट रेपोमध्ये टाकणं, म्हणजे पुश करणं आहे. पुश्ड माय चेंजेस इनटू माय लोकल गिट रेपो. आणि त्यानंतर लोकल गिट रेपोला तुम्ही सिंक्रोनाइज केलं क्लाउड गिट रेपोच्या सोबत, म्हणजेच इथले चेंजेस तुम्ही क्लाउडवरती टाकलेत, लोकल गिट रेपोचे चेंजेस तुम्ही क्लाउड गिट रेपोमध्ये टाकलेत. याला म्हणतात पब्लिशिंग युअर चेंजेस फ्रॉम लोकल गिट रेपो टू द क्लाउड गिट रेपो. ठीक आहे, तर असे हे 3 शब्द आहेत, कमिट, पुश आणि पब्लिश. याचा नेहमी उल्लेख होईल आपल्या कोडिंगच्या दरम्यान, तुम्हाला हे बरेचदा दिसेल. सो डोंट वरी, ह्या 3 गोष्टी झालेल्या आहेत. तर गिट इनिशियलाइज म्हणजे काय, ही कमांड काय करते की लोकल गिट रेपो जी आहे तुमची ती बनवून दिली त्याने. तर लोकल गिट रेपो कुठे बनलेली आहे आपली, आपला जो प्रोजेक्ट आहे ना त्याच्यामध्ये डॉट गिट नावाचं एक फोल्डर बनलेलं आहे. ही झाली तुमची लोकल गिट रेपो. यामध्ये त्याचे सगळे कॉन्फिगरेशन्स वगैरे राहतील आणि ह्याच्या कॉन्फिगरेशनच्या अनुसार तो पाळत ठेवेल की हे बघा, या पर्टिक्युलर प्रोजेक्टमध्ये म्हणजे या फोल्डरच्या आतमध्ये तुम्ही काय काय चेंजेस केलेले. या फोल्डरच्या आतमध्ये तुम्ही एखादा नवीन फोल्डर बनवला, त्याच्यात आणखी दुसरा फोल्डर बनवला, त्याच्यात एखादी फाईल टाकली, सगळ्याचा हिशोब राहतो त्याच्याकडे. या लेवलच्या आतमध्ये जितके फोल्डर तुम्ही बनवाल ना त्या सगळ्यांचा हिशोब ठेवतो. पण या फोल्डरच्या वरती तुम्ही काहीही केलं तर तो इतकं काही लक्ष देत नाही. तो काही अख्खी मशीन तुमची खंगाळत बसत नाही की काय काय केलं तुम्ही चेंजेस, असं नाही. फक्त या फोल्डरच्या आतमध्ये तुम्ही काय केलं हे तो नक्की बघणार आहे. त्यामुळे याला म्हणतात तुमची लोकल गिट रेपो फॉर धिस पर्टिक्युलर फोल्डर. ठीक आहे, असं तुम्ही दुसरा प्रोजेक्ट बनवला तर त्याची एक लोकल गिट रेपो बनेल. ठीक आहे, आता प्रत्येक प्रोजेक्टची एक लोकल गिट रेपो असते आणि एक ग्लोबल गिट रेपो असते, राईट. आता ग्लोबल गिट रेपो आपण बनवलीच नाही आहे, ती पण आपण बनवूयात. आता ही ग्लोबल गिट रेपो ना ही होस्ट करावी लागते, एखाद्या वेबसाईटवर जाईल ती, राईट. तर त्याला होस्ट करण्यासाठी किंवा त्याला मॅनेज करण्यासाठी कुठली वेबसाईट आहे, तर अलग अलग कंपन्या ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. जसं एक कंपनी आहे मायक्रोसॉफ्ट, त्याचं आहे गिटहब. तसंच दुसरी कंपनी आहे ॲटलेशियन, ॲटलेशियनचं आहे बिटबकेट. आणि तिसरी एक कंपनी आहे गिटलॅब, गिटलॅबचं गिटलॅबच आहे. ठीक आहे, तर ह्या 3 वेबसाईट्स आहेत. त्याच्यापैकी मला असं वाटतं की गिटहब हे सगळ्यांनाच आवडते आणि बऱ्यापैकी सगळेजण वापरतात. त्यामुळे आपण गिटहबचा वापर करूया त्या व्हिडिओमध्ये. तर आपण जाऊयात आता github.com वर. यावर बघा, एखादी रेपो मी ऑलरेडी बनवलेली असेल, मी बघून दाखवतो तुम्हाला. हे बघा, याच्यात तुम्हाला लॉग इन वगैरे करावं लागेल. म्हणजे पहिले तुम्ही साइन इन करा, त्यानंतर म्हणजे साइन अप करा, मग तुम्ही साइन इन करा. ठीक आहे, तर हे झाल्यानंतर तुम्हाला आपली रेपो बघा, माझी एक रेपो बनलेली आहे प्रेयर्स नावाची. हे मी आधी पण बनवली होती, तर ही मी डिलीट करून देतो आणि आज आपण नव्याने बनवूयात. तर याच्या सेटिंग्समध्ये जाऊयात आणि ही रेपो आपण अशा रीतीने डिलीट करू शकतो, डिलीट दिस रेपो. ठीक आहे, आता इथे आपण हे कॉपी करून पेस्ट, म्हणजे कॉपी पेस्ट नाही होत आहे, मला टाईपच करावं लागेल. अमित शिरासाव प्रेयर्स. ओके, आणि माझा पासवर्ड मला द्यावा लागेल. आता पासवर्ड मला आठवला पण पाहिजे. अरे यार, माझा पासवर्ड मला आठवतच नाही बघ. बरं, अरे हां, आठवला फायनली. ठीक आहे, तर ही रेपो आपण डिलीट करून दिलेली आहे. रेपो म्हणजे रिपॉझिटरी, म्हणजे जिथे हे सगळ्या फाईल्स राहतात. हां, आता आपण काय करूयात, आपण हा जो प्रोजेक्ट आहे ना, हा आपण व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये ओपन करूयात. हा कसा करता येईल, तर
हे झालं तुमचं व्हिज्युअल स्टुडिओ कोड. याला मी पहिल्यांदा जेव्हा ओपन करतो ना तेव्हा तुम्हाला हे पेज दिसेल, वेलकम पेज. इथे ना ओपन फोल्डर नावाचं ऑप्शन आहे. एक तर तुम्ही हे वापरा, नाहीतर मग तुम्ही या हॅम्बर्गर मेन्यूवरती जा. म्हणजे हे जे हॅम्बर्गरसारखं दिसतं ना त्यामुळे त्याला हॅम्बर्गर मेन्यू म्हणतात. याच्यात जा, याच्यात फाईलमध्ये जा, याच्यात म्हणा ओपन फोल्डर, किंवा मग हा कीबोर्ड शॉर्टकट आहे Ctrl+K Ctrl+O. तर तुम्हाला पाहिजे असेल तर कीबोर्डने करू शकता. ईदर वेज तुम्हाला ही अशी एक विंडो दिसेल आणि त्याच्यात तुम्ही कुठला फोल्डर तुम्हाला ओपन करायचा, तर आपल्याला हाच फोल्डर ओपन करायचा आहे, प्रेयर्स नावाचा. हा फोल्डर सिलेक्ट करा, म्हणजे याच्यात जा आणि म्हणा सिलेक्ट फोल्डर. तर बरोबर तो फोल्डर हे बघा इथे ओपन झालेला आहे आणि तुम्ही ट्रस्ट करू शकता, आय ट्रस्ट द ऑथर. ठीक आहे. तर हा फोल्डर तुम्हाला हे बघा इथे ना अलग अलग टॅब्स आहेत. त्याच्यापैकी एक टॅब आहे एक्सप्लोरर. तर एक्सप्लोररमध्ये हा फोल्डर तुम्हाला दिसायला हवा. ठीक आहे. आता याच्यात ना एक छोटासा कमांड प्रॉम्प्ट इंटरनल दिलेला आहे, त्याला टर्मिनल म्हणतात, इनबिल्ट टर्मिनल. तर याला ना ओपन करायला Ctrl+ दाबू शकता तुम्ही. Ctrl+ म्हणजे काय आहे, तर कीबोर्डवरती जो एस्केप की आहे ना त्याच्या खालचं जे बटन आहे ना त्याला टिल्ड म्हणतात. तर कंट्रोल दाबा आणि टिल्ड दाबा असं. तर हे बघा हे टर्मिनल ओपन होऊन गेलं. आता हे तुम्हाला कोलॅप्स करायचं असेल ना, एक तर इथे दाबू शकता, नाही तर मग Ctrl+B करा, तर आपोआप ते चाललं जाईल. परत Ctrl+B कराल तर परत येऊन जाईल. ठीक आहे. तर हे दोनच कमांड फक्त लक्षात ठेवा, Ctrl+B आणि Ctrl+. इथे बघा टर्मिनल ऑटोमॅटिकली ओपन झालेलं आहे प्रेयर्स नावाच्या फोल्डरमध्ये. ठीक आहे. आता इथे तुम्ही अलग अलग कमांड्स देऊ शकता, पण हे पॉवर शेल आहे. तुम्हाला वेगळ्या टाईपचं टर्मिनल हवं असेल तर इथे बघा तुम्हाला गिट बॅशचं टर्मिनल भेटू शकतं, कमांड प्रॉम्प्टचं भेटू शकतं वगैरे सगळं. तर मला कमांड प्रॉम्प्ट जास्त बेटर वाटतं, तर आपण एक कमांड प्रॉम्प्ट ओपन करूयात. बघा आता टर्मिनलमध्ये 2 टर्मिनल्स आहेत, एक पॉवर शेलचं जे त्यांनी ऑलरेडी ओपन केलं होतं आणि एक नवीन कमांड प्रॉम्प्टचं जे मी आत्ता ओपन केलेलं आहे. तर पॉवर शेलला मी बंद करतो. ठीक आहे. इथे आपण कमांड काय देणार, इथे आपण कमांड देऊयात जसं आयोनिक सर्व्ह. आयोनिक सर्व्हचा काय अर्थ आहे की हा जो प्रोजेक्ट तुम्ही बनवलेला आहे याला बिल्ड करा, म्हणजे त्याचं वेबसाईटच्यासाठी जे पॅकेजिंग बनवायचं आहे ते बनेल आणि ते पॅकेज तुम्ही लोकल IIS सर्व्हरवरती डिप्लॉयसुद्धा करा आणि ती वेबसाईट तुम्ही मला ब्राउझरवर दाखवासुद्धा. ठीक आहे. तर ही आपला MVP पहा तयार आहे अगदी. म्हणजे मी एक कमांड दिली होती फक्त आयोनिक स्टार्ट आणि प्लेयर्स, दॅट्स इट. त्याने इतकं क्लिअर कट त्याने तो प्रोजेक्ट बनवला आहे की मला एक फाईलसुद्धा मॉडिफाय करायची गरज नाही आणि मी डायरेक्टली त्याला म्हणू शकतो की आता दाखव तू काय केलेलं आहे. तर हे बघा आयोनिक सर्व्ह केलं आहे. तो काय करेल सगळ्यात आधी की NG म्हणजे अँग्युलरला तो म्हणतो आहे की रन कर ॲप सर्व्ह. म्हणजे हे बघा आयोनिक बेसिकली काय करतं, आयोनिक हे एक फ्रेमवर्क आहे जो इंटरनली अँग्युलरला यूज करणार आहे वेबसाईट बनवण्याकरता. तर अँग्युलरला तो म्हणतो आहे की हे बघ तुझी अँग्युलरची जी वेबसाईट आहे ना त्याला बिल्ड कर, त्याला लोकल IIS सर्व्हरवर डिप्लॉय कर आणि त्याला ओपन कर एका ब्राउझरमध्ये. तर हे बघा ही वेबसाईट त्यांनी बनवलेली आहे. ही वेबसाईट काय करते की इथे मी इनबॉक्समधून आउटबॉक्समध्ये गेलो तर हे बघा इथे आउटबॉक्स आलं, इथे आउटबॉक्स आलं, URLमध्ये आउटबॉक्स आलं. ओके. मग हे फेवरेट्स आलं वगैरे. ही पूर्ण वेबसाईट अगदी तयार आहे. आता या वेबसाईटमध्ये जर मी काही बदल जरी केले ना तर ते लगेच तिथे रिफ्लेक्ट पण होतात. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण द्यायचं तर मी एखाद्या फाईलमध्ये मॉडिफाय करून दाखवतो तुम्हाला. आपण अगदी बेस लेवलला जर असू तर आपल्याला म्हणजे अगदी प्लेयर्समध्ये इथे तुम्ही सोर्समध्ये जा आणि इथे तुम्हाला index.html दिसेल. या फाईलमध्ये बघा हे जे आयोनिक ॲप नावाचं टायटल आहे ना, हे टायटल तुम्हाला इथे दिसतं आहे. पण आपल्याला टायटल काय असायला हवं, जर वेबसाईटच पाहिजे असेल तर टायटल असायला हवं प्रेयर्स, राईट. माझ्या ॲप्लिकेशनचं नाव काय, प्रेयर्स. तर इथे प्रेयर पाहिजे, तर मी इथे फक्त प्रेयर्स असं टाकून दिलं. तर हे बघा हे जर तुम्ही रिफ्रेश केलं हे पेज तर लगेच इथे प्रेयर्स येऊन गेलं. तर सांगायचा अर्थ असा की तुम्ही जे काही चेंजेस करता ते चेंजेस तुम्हाला रिफ्लेक्ट होण्याकरता परत बिल्ड करायची गरज नाही आहे, रिबिल्ड करायची गरज नाही आहे. ठीक आहे. ऑटोमॅटिकली तुम्ही जे चेंजेस कराल ते लाईव्ह इथे दिसत जातील. ठीक आहे. तर मित्रांनो आतापर्यंत आपण हे बघितलं आहे की कोड कसा तुम्ही याच्यात ओपन करू शकता. त्याला बिल्ड ऑलरेडी एकदा तुम्ही आयोनिक सर्व्ह केलं तर तो बिल्ड चालू आहे, त्याची निरंतर बिल्डची प्रक्रिया चालूच आहे आणि तुम्ही काही चेंजेस केले तर ते रिफ्लेक्ट होतात. आता हा जो कोड आहे तो माझ्या लोकल गिट रेपोमध्ये पहिले आपण पुश करूयात आणि त्यानंतर तो पब्लिश करूया ग्लोबल गिट रेपोमध्ये. ठीक आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक्सप्लोररमध्ये आपण आहोत, आपल्याला 2 लेवल अजून खाली यायचं आहे, आपल्याला सोर्स कंट्रोलमध्ये यायचं आहे
इथे तुम्हाला जितके काही चेंजेस आहेत तुमचे हे सगळे दिसतील. हे सगळे चेंजेस कसे आहेत, हे आहेत यू म्हणजे अनट्रॅक्ड, म्हणजे हे गिटमध्ये अजून नाही आहेत. तर तुम्हाला पहिल्यांदा हे गिटमध्ये टाकावे लागतील. म्हणजे तुमची जी गिट रेपो आहे त्यामध्ये याचा उल्लेखच नाही आहे की अशी फाईल असावी. ठीक आहे, तर ह्या सगळ्या फाईल्स पहिले तर त्याचा उल्लेख करावा लागेल तुमच्या लोकल गिटमध्ये. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या चेंजेस, आता हे एक एक चेंज तुम्ही प्लस करून स्टेज करू शकता. सो हे स्टेज होतं आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला सगळेच्या सगळे एकसोबत स्टेज करायचे असतील तर हे बघा, हे जे चेंजेस आहेत इथे पण एक प्लस आयकन आहे, याच्यावर क्लिक कराल तर सगळेच्या सगळे चेंजेस एकदम तुम्ही स्टेज करू शकता. ठीक आहे, तर चेंजेसमध्ये आता काही नाही आहे, स्टेज चेंजेसमध्ये सगळे चेंजेस आहेत. ठीक आहे, आता हे जे स्टेज केलेले आहेत चेंजेस हे कमिट होतात. जर तुम्हाला एखादी फाईल कमिट नाही करायची आहे तर मग इथे मायनस करून द्या, म्हणजे ही फाईल ही स्टेज नाही झालेली आहे. तर कमिट बटन मी दाबल्यावर हे तुमच्या लोकल गिट रेपोच्या करता कमिट नाही होणार. ठीक आहे, आणि जे काही तुम्ही कमिट केलं ते तेवढंच फक्त त्या गिट रेपोमध्ये पुश होत असतं. ठीक आहे, तर एखादी फाईल तुम्हाला नाही पुश करायची असेल तर तुम्ही त्याला असं चेंजेसमध्ये ठेवा, त्याला स्टेज नका करू. पण मला सगळंच हवं आहे त्याच्यामुळे यालाही मी स्टेज चेंजेसमध्ये टाकतो आहे. आणि इथे याला मी म्हणतो आहे की क्रिएटेड मेन्यू क्रिएटेड आयोनिक प्रोजेक्ट विथ मेन्यू टेम्पलेट. ओके, तर हे आपण केलेलं आहे, असं मी मेसेज दिला आणि हे सगळं काही जे काही आहे ते आपण कमिट केलं तर तो ऑलरेडी पुश पण त्याने करून दिलेला आहे त्याच्या लोकल गिट रेपोमध्ये. ओके, म्हणजे तुमच्या यावाल्या गिट रेपोमध्ये त्याचा उल्लेख आता झालेला आहे की हे सगळे फाईल्स असायला हवेत. पण हा उल्लेख फक्त याच्यातच आहे, म्हणजे लोकल गिट रेपोमध्ये. आता हे पब्लिश करायचे आहेत तुम्हाला ग्लोबल गिट रेपोमध्ये. ठीक आहे, तर तुम्ही कसं कराल, पब्लिश ब्रँच हे बटन दाबाल, नाही तर मग इथे एक दुसरं बटन आहे पब्लिश टू गिटहब. एकच गोष्ट आहे, तुम्ही दोनपैकी कुठलेही एक बटन दाबा, काम एकच होणार आहे. तर मी मोठं बटन दाबतो आहे. हे बघा, जसं मी हे बटन दाबलं ना तसं तो म्हणतो आहे की प्रेयर्स नावाची तुमची लोकल गिट रेपो आहे. तर तुम्हाला पब्लिश करून जी क्लाउडवरती गिट रेपो बनवायची आहे ती पण प्रेयर्स नावाचीच असेल, आहे ना. तर ही फक्त तुम्हाला कशी पब्लिश करायची आहे, म्हणजे तुम्हाला ही प्रायव्हेट ठेवायची आहे की पब्लिक ठेवायची आहे. पब्लिक ठेवली की तुमचा कोड कोणीही बघू शकतं, एस्पेशली मायक्रोसॉफ्ट तर नक्कीच बघू शकतो. त्यानंतर मग बघूयात म्हणजे तो अलाउ करतो का बाकी लोकांनाही बघायचं, ते डिपेंड करतं बऱ्याचशा गोष्टींवर. पण जर तुम्ही प्रायव्हेट रेपो म्हटलं तर मग ती फक्त तुमची असणार आहे, तुमचा कोड अजून कोणीही नाही बघणार. तर मी याला प्रायव्हेट रेपो बनवतो आहे. पब्लिक पण मी घेऊ शकलो असतो पण प्रायव्हेट घेतो आहे. ठीक आहे, तर मी प्रायव्हेट घेतो आहे. हे बघा, हे ऑलरेडी पब्लिश करतं आहे. जर हे डायरेक्टली पब्लिश नाही झालं तर कदाचित तुम्हाला साइन इन करावं लागेल. गिटहबला तुम्ही जर साइन इन नसेल केलं तर युजिंग व्हिज्युअल स्टुडिओ कोड इटसेल्फ तुम्हाला साइन इनचं एक बटन येईल. मग ते दाबल्यावर तुम्ही गिटहबच्या वेबसाईटवर जा आणि तिथे तुम्हाला साइन इन करावं लागेल. ठीक आहे, तर मी ऑलरेडी केलं होतं त्यामुळे काही हरकत नाही. एक छोटासा इथे पॉप ओव्हर आला होता आणि त्याच्यात त्याने सांगितलं होतं की रेपो बनलेली आहे. तर आता बघूयात की खरंच बनली आहे का. आपण आपल्या गिट रेपोमध्ये बघूयात की म्हणजे ऑल द रेपोजमध्ये की गिट रेपो आपली आहे की नाही आहे. आपण युअर रेपोजिटरीजमध्ये गेलो. हे बघा, ही आत्ताच बनलेली आहे, जस्ट नाव. ठीक आहे, तर हे झालं तुमचं पहिलं कमिट. आता याच्या व्यतिरिक्त आता तुम्हाला आणखी काय करायचं आहे की याच्यात ज्या ज्या चेंजेस तुम्ही कराल, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथे प्रेयर्स 1 केलं मी सपोज, तर हे जे चेंजेस असतील, जसे तुम्ही चेंजेस कराल तसे इथे चेंजेसमध्ये येतील. हे चेंजेस तुम्हाला स्टेज करावे लागतील आणि त्यानंतर तुम्ही कमिट करू शकता आणि त्यानंतर पब्लिश करू शकता. ही तुमची प्रोसेस राहील डेव्हलपमेंटची. पण हेच जर तुम्हाला आणखी फास्ट करायचं असेल तर कमिटच्या सोबतच तुम्हाला पुश पण करायचं आहे, तर हे बटन दाबा. आणि जर कमिट करायचं आहे, पुश करायचं आहे लोकल रेपोमध्ये आणि पब्लिश पण करायचं असेल ग्लोबलमध्ये तर कमिट अँड सिंक करू शकता तुम्ही. ठीक आहे, तर एकाच ऑप्शनमध्ये हे तिन्ही क्रिया होऊन जातील. हे झालं गिटच्याबद्दल की गिट तुम्हाला कसं वापरायचं आहे. आणि एखादा चेंज जर तुम्हाला बघायचं असेल की नेमकं काय बदललं आहे तर इथे डबल क्लिक करा. तर हे तुम्हाला बघा काय चेंज केलेलं आहे तो इथे हायलाईट होऊन दिसेल. हे कट केली ही लाईन आणि ही नवीन लाईन टाकली, त्यातही काय बदललेलं आहे तर बेसिकली हे नवीन टाकलेलं आहे. तर असं ते सगळं हायलाईट करून तो दाखवत असतो. आणि एखादा चेंज तुम्हाला रिव्हर्ट करायचा असेल तर मग हे बटन दाबा, म्हणजे डिस्कार्ड चेंजेस, म्हणजे तो चेंज रोल बॅक होऊन जाईल, तो चेंज दिसणार नाही, तो चेंज गायब होऊन जाईल. सो डिस्कार्ड करून दाखवतो एक चेंज तुम्हाला. हे बघा, आता
आता काही चेंज नाही आहे, प्रेयर्स जसं होतं तसंच प्रेयर आहे, त्याच्यात काहीही बदल केलेला नाही आहे. ठीक आहे, तर आय होप की गिट तुम्हाला वापरता येतं आहे. आता नेक्स्ट आपण बघूयात की हा प्रोजेक्ट नेमका काम कसा करतो आहे, हे काय फाईल्स आहेत आणि तुम्हाला हे असं कसं काय दिसतं आहे. म्हणजे हे इथे सगळं तुम्ही बघाल की इनबॉक्स केल्यावरती इथे इनबॉक्स येतो, इथे काहीतरी येतं, अरे असं कसं काय, याचं URL वगैरे कसं काय बदलतं आहे. तर हे सगळं आता मी तुम्हाला समजावून सांगतो. पहा, हे जे ॲप्लिकेशन आहे ना, हे ॲप्लिकेशन बेसिकली कुठून स्टार्ट होतं माहिती आहे का. त्याचा जो ब्रह्मनाड जी आहे ना या ॲप्लिकेशनची, ती आहे एक main.ts फाईल आणि index.html फाईल. ठीक आहे, तर हे सोर्समध्ये जा तुम्ही. सोर्समध्ये तुम्हाला हे main.ts दिसेल आणि index.html. ही बेसिकली त्याची ब्रह्मनाड आहे. HTML म्हणजे काय असतं, HTML म्हणजे तुम्हाला पेज कसं दिसायला हवं. ठीक आहे, त्याच्यात कुठल्या गोष्टी, म्हणजे एखादा टेक्स्ट बॉक्स हवा आहे किंवा एखादा ड्रॉपडाऊन हवा आहे, तर काय दिसलं पाहिजे पेजवर, ते म्हणजे index. आणि main.ts म्हणजे काय की TS म्हणजे टाईपस्क्रिप्ट गेट्स कंपाईल्ड टू जावास्क्रिप्ट किंवा टाईपस्क्रिप्ट. हे सगळं काय आहे, तर हे म्हणजे त्याचं बिहेवियर कसं असेल, म्हणजे ते बटन दाबल्यानंतर होणार काय, क्रिया कुठली होणार, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बिहेवियर ऑफ द ॲप्लिकेशन हे तुमच्या TS फाईलने डिसाईड होतं. तर ते ॲप्लिकेशन कसं दिसेल, म्हणजे माझी हाईट, पर्सनॅलिटी कशी राहील, हे तुमचं HTML डिसाईड करेल. पण मी बोलेल वागेल कसा, मी तुमची मदत करेल की नाही, म्हणजे एखादी काठी आहे, ती काठी कशी आहे हे HTML सांगतं. पण ती काठी कशासाठी वापरण्यात येईल, म्हणजे ती सिक्युरिटी करता वापरली जाईल की लोकांना आतंकित करण्यासाठी, हा झाला त्या काठीचा स्वभाव. तर स्वभाव कोण सांगेल, हे तुमची TS फाईल सांगेल की हे ॲप्लिकेशन कसं बिहेव करेल. ठीक आहे, आता बघूयात हे HTML काय म्हणतं आहे की हे बघा, त्याचं टायटल प्रेयर्स असायला हवं. तर हे बघा, प्रेयर्स नावाचं टायटल आलेलं आहे. त्यानंतर ते म्हणतं आहे की एक ॲप रूट आपल्याला दाखवायचं, म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये आपल्याला ॲप रूट दाखवायचं आहे. ॲप रूट कुठे डिफाईंड आहे हो, ॲप रूट तुम्हाला दिसेल, हे बघा main.ts मध्ये तुम्ही गेलात ना, तर काही गोष्टी इथे तो सांगतो की तुम्हाला बेसिकली ब्राउझरचं जे काही काम आहे, ब्राउझरमध्ये एकदा ही वेबसाईट आली की त्याचं बिहेवियर कसं असणार हे तुम्हाला बूटस्ट्रॅप मॉड्यूल सांगतो आहे. ठीक आहे, मॉड्यूल नाही, त्याला मोज्यूल म्हणतात ॲक्च्युली. सो मोज्यूल म्हटलं तरी तुम्ही मॉड्यूलच समजा, त्याला एकच गोष्ट आहे. तर बूटस्ट्रॅप मॉड्यूल हे तुम्हाला सांगेल की त्याचं बिहेवियर कसं असणार आहे, म्हणजे इथून त्याची क्रिया सुरू होते. बूटस्ट्रॅप म्हणजे सुरुवात इथून होते. तर ॲप मॉड्यूल हे इथे आहे. आता ॲप मॉड्यूल कुठे त्यांनी डिफाईन केलं असेल हे तुम्हाला कळत नसेल इथून, म्हणजे तुम्हाला इथून नॅव्हिगेट नसेल करता येत की इथे असेल व ॲप मॉड्यूल, हे तुम्हाला माहिती नसेल, तर तुम्ही काय करा, तुम्ही जस्ट कंट्रोल की दाबून ठेवा आणि याच्यावर क्लिक करा. तो ऑटोमॅटिकली तुम्ही त्या फाईलमध्ये चालले जाल जिथे तो ॲप मॉड्यूल डिफाईन केलेला आहे. ठीक आहे, तर हे इथे डिफाईन केलेलं आहे ॲप मॉड्यूल. हे काय आहे, एक नुसता क्लास आहे, त्याला डेकोरेट केलेलं आहे NG मॉड्यूलनी, म्हणून तो अँग्युलरचा मॉड्यूल बनतो. तसाच हा कंपोनंट आहे. तर हा मॉड्यूल जो आहे, हा मॉड्यूल, एका मॉड्यूलमध्ये मल्टिपल कंपोनंट्स असतात. तर कुठल्या कंपोनंटमधून याची बिहेवियर स्टार्ट होईल, हे सगळं इथे दिलेलं आहे बूटस्ट्रॅप कंपोनंटमध्ये. तर हा कंपोनंट त्याला बूटस्ट्रॅप करेल, म्हणजे इथून त्याची सगळी, म्हणजे विचार इथून त्याचे चालू होतील. तर हे त्याचे म्हणजे संस्कार आहेत. तर त्याचे संस्कार कुठून आले, तर हे तुम्हाला इथे दिसेल बूटस्ट्रॅपमध्ये. तर यू जस्ट क्लिक ऑन दिस ॲप मॉड्यूल, ॲप कंपोनंट. इथे तुम्ही बघाल तर हाही एक क्लास आहे, पण याला डेकोरेट केलेलं आहे @component वरून. तर अशा रीतीने तुम्हाला डेकोरेट करावं लागेल. एक तर तुम्ही मॉड्यूल म्हटलं तर तो मॉड्यूल बनेल आणि कंपोनंट म्हटलं तर कंपोनंट बनेल. ठीक आहे, आता या कंपोनंटमध्ये जर तुम्ही बघाल तर इथे त्याला दिसतं आहे की पेजेस कुठले वापरायचे आहेत आणि लेबल्स कुठले वापरायचे आहेत. आता हे काय आहेत, तर इथे तुम्ही बघाल की हे पेजेस आहेत आणि हे लेबल्स आहेत. ठीक आहे, हे व्हेरिएबल्समध्ये हे म्हणजे टाकलेलं आहे सगळं. पण आता हे व्हेरिएबल वापरले कसे आहेत, तर तुम्ही इथे जर बघाल तर ॲप रूट काय आहे हे इथे दिलेलं आहे. तुम्ही index.html मध्ये हे बघितलं असेल की बॉडीमध्ये ॲप रूट दाखवायचा. तर ॲप रूट म्हणजे काय आहे हे तुम्हाला इथे याने सांगितलेलं आहे की ॲप कंपोनंटमध्ये सांगितलं आहे की ॲप रूट म्हणजे मी, हे दाखवायचं आहे तुला. आता हे दाखवायचं म्हणजे काय आहे की याचा जो टेम्पलेट आहे तो इथे दिलेला आहे आणि याचं जे बिहेवियर आहे ते या क्लासमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, तर याचं जे HTML आहे हे इथे दिलेलं आहे. हे तुम्ही बघा, हे कुठे दिलं असणार, तर हे याच लेवलला app.component.html आहे. इथे तुम्ही बघा याने काय दिलेलं आहे की सगळ्यात आधी तर आयन स्प्लिट पेन, आयन मेन्यू. आयन मेन्यू म्हणजे काय की हा जो लेफ्ट साईड मेन्यू जो तुम्हाला दिसतोय ना, तो म्हणजे आयन मेन्यू. हा जो आहे लेफ्ट साईड मेन्यू, हा म्हणजे आयन मेन्यू.
या मेन्यूमध्ये काय दिसणार आहे तुम्हाला, पहिले इनबॉक्स दिसणार, त्याच्यानंतर मग ionic-framework.com दिसणार, तर इथे इनबॉक्स दिसणार, ionic-framework.com दिसणार. त्यानंतर तुम्हाला हा एक टॉगल मेन्यू आणि त्याच्यामध्ये हे बघा तो पेजेसला इटरेट करतोय आणि प्रत्येक पेजच्यासाठी त्याचं टायटल दाखवतोय. ठीक आहे, तर आता पेजेस किती आहेत आपल्याकडे, एक मिनटं, याचं आता ॲप कंपोनंटमध्ये मी तुम्हाला ते पेजेस दाखवतो. हे बघा पेजेस आपले हे आहेत, तर पेजेसचे हे टायटल्स आहेत. तर इनबॉक्सपासून स्पॅमपर्यंत हे सगळे टायटल तो इथे दाखवतो आहे. ठीक आहे, त्यानंतर तसंच लेबल्स, हे पण बघा हे पेजेस झालेत. पेजेसच्या नंतर इथे खाली लेबल्स दाखवले त्यांनी, याच्यातील लेबल्सला इटरेट केलेलं आहे आणि प्रत्येक लेबलचं लेबल त्यांनी दाखवलेलं. लेबलमध्ये लेबलच आहे फक्त नुसतं. हे बघा पेजेसमध्ये टायटल, URL, आयकन असं सगळं काही होतं. लेबल्स म्हणजे फक्त लेबलच आहे, त्यामुळे ते जसं आहे तसं त्यांनी दाखवलेलं आहे. ठीक आहे, तर हे झालं तुमचं साईड मेन्यू. साईड मेन्यूच्या नंतर त्याने काय केलं आहे की इथे तुमचा साईड मेन्यू संपला, त्यानंतर तो म्हणतो की आयन राउटर आउटलेट, इथे तो म्हणतो की मेन कंटेंट दाखवायचं आहे. पण कसं दाखवायचं आहे, हे राउटरच्या हिशोबाने दाखवायचं आहे. आता राउटिंग म्हणजे काय, राउटिंग म्हणजे तुम्ही जे URL दिलेलं असेल त्याच्यानुसार दाखवायचं आहे. म्हणजे इथे URLमध्ये जर मी आउटबॉक्स टाकलं तर बघा इथे आउटबॉक्स दिसणार आहे. तर मेन जे कंटेंट आहे तुमचा, हा साईड मेन्यू सोडून जे मेन कंटेंट आहे तुमचा, हा बरोबर तो दिसावा जो URLमध्ये दिलेला आहे. ठीक आहे, तर URLच्या हिशोबाने दाखवणं याला म्हणतात राउटिंग. तर हे राउटिंग कोण डिसाईड करणार आहे, कसं काय डिसाईड होणार आहे राउटिंग, तर हे बघा हा जो कंपोनंट दिलेला आहे ना, हा कंपोनंटच्या मॉड्यूलमध्ये दिलेला आहे. या मॉड्यूलमध्ये इथे ॲप राउटिंग मॉड्यूल दिलेलं आहे. तर हा राउटिंग मॉड्यूल आपण वापरणार आहे. आणि हा कुठे डिफाईंड आहे, हा इथे डिफाईंड आहे. जर माझ्यावर विश्वास नसेल तर कंट्रोल करा आणि क्लिक करा, तर तुम्हाला ते दिसेल. तो बरोबर तिथे रिडायरेक्ट व्हायला पाहिजे होता, पण खैर तुम्हाला एनिवेज मी सांगतोय की हा सेम फोल्डरमध्ये या नावाची फाईल असेल, ॲप राउटिंग मॉड्यूल म्हणजे सी फाईल, या फाईलमध्ये तो डिफाईंड आहे. इथे तुम्ही बघाल तर राऊट 2 दिलेले आहेत. एक म्हणजे जर काहीच दिलं नाही मी, म्हणजे जर मी काहीच नाही दिलं तर काय करणार, तर तो ऑटोमॅटिकली रिडायरेक्ट होईल या पर्टिक्युलर राऊटवर. ठीक आहे, आणि जर मी काही दिलं असेल तिथे, म्हणजे जर मी इथे काहीतरी दिलं असेल, सपोज इथे ट्रॅश दिलं असेल, तर तो हा राऊट शोधायला जाणार याच्यामध्ये. हा दुसरा राऊट पाथ आहे त्याचा. तर फोल्डर आणि ॲक्च्युली याला मॅप म्हणतात, राऊट मॅप झाला आणि या मॅपचा हा पाथ आहे. ठीक आहे, सो याच्यात तो बघेल की फोल्डरच्या नंतर जे काही दिलेलं आहे त्याला तो ID नावाच्या व्हेरिएबलमध्ये सेव्ह करून घेणार आहे आणि लोड काय करेल, तो फोल्डर नावाचं मॉड्यूल लोड करणार आहे जे की इथे दिलेलं आहे. तर आता इथे कंट्रोल करून क्लिक केलं तर ते फोल्डर ओपन होणार. हे कुठे दिलेलं, तर इथे होतो आपण. आता हे फोल्डर नावाचं फोल्डर आहे आणि त्याच्यामध्ये हे फोल्डर मॉड्यूल दिलेलं आहे. आता हा मॉड्यूल काय म्हणतोय की हा म्हणतोय की माझं एक पेज असणार आहे, म्हणजे एक कंपोनंट असणार आहे आणि ते हे आहे. तर याच्यावर जा तुम्ही. हे बघा हा कंपोनंट आहे. हा कंपोनंट काय म्हणतोय की सगळ्यात आधी तर तुमचा जो URL असेल ना त्याच्यातला ID तुम्ही काढून टाका आणि मला द्या. तर ID म्हणजे काय, मी आधी तुम्हाला सांगितलं आहे की ID म्हणजे जे काही तुम्ही फोल्डरच्या नंतर द्याल ते झालं तुमचं ID. तर ते ID त्यांनी इथे एक्स्ट्रॅक्ट करून घेतला आणि ते त्यांनी एका लोकल व्हेरिएबलमध्ये ठेवला ज्याचं नाव आहे फोल्डर. ठीक आहे, आता हा फोल्डर काय करतोय, म्हणजे हा व्हेरिएबल कुठे वापरला जातोय, तर याचा जो HTML आहे, म्हणजे हे बघा याच्या टेम्पलेट URLमध्ये जो HTML दिलेला आहे त्याच्यात जा. इथे हे बघा, इथे त्यांनी फोल्डरचा कुठे वापर केलेला आहे, एक तर टायटलमध्ये. ठीक आहे, आणि त्यानंतर त्यांनी कंटेंटमधल्या पण या एका टायटलमध्ये आणि इथे, म्हणजे काय की इथे तुम्हाला दिसणार आहे ट्रॅश, म्हणजे जे काही इथे असेल आणि तेच तुम्हाला इथे दिसणार आहे. म्हणजे इथे अगदी मी अमित जरी टाकलं ना तरी तुम्हाला इथे अमित दिसेल आणि इथे अमित दिसेल, कारण जे काही URLमध्ये आहे ते त्यांनी एक्स्ट्रॅक्ट करून घेतलं फोल्डर नावाच्या एका व्हेरिएबलमध्ये आणि ते तो इथे टायटल आणि कंटेनरमध्ये दाखवतोय. ठीक आहे, सिम्पल. आता जर तुम्हाला विश्वास होत नसेल तर हे बघा, ही गोष्ट मी काढून देतोय. हे काय देत होता तो की UI कंपोनंट्स आणि त्याच्या आधी ही आयोनिकची URL म्हणजे एक्सप्लोर. ठीक आहे, तर हे काढायचं असेल जर तुम्हाला तर हे काढून टाका. हे बघा, हे सगळ्या पेजेसवरून निघून जाईल. हे बघा आता फक्त एकच दिसत आहे, राईट. कुठल्याही पेजवर तुम्ही जाल तर एकच दिसणार आहे. म्हणजे
पेज कुठलंही घ्या तुम्ही, बेसिकली फोल्डर नावाचाच कंपोनंट लोड होतो आहे. म्हणजे फक्त हे इथे जेवढं दिलेलं आहे ना तेच लोड होणार आहे इथे. ठीक आहे. फेवरेट्ससाठी काही वेगळी कोडिंग नाही आहे आणि इनबॉक्स, आउटबॉक्स, आर्काइव्ड यांच्यासाठी काही वेगळी कोडिंग नाही आहे. कोडिंग एकच आहे, फक्त नाव इथनं चोरलं जातं आणि ते इथे आणि इथे छापलं जातं. ठीक आहे, एवढं आहे ते फोल्डर. तर अशा रीतीने हे ॲप्लिकेशन चालतं आहे. एक बेसिक आयडिया मी दिलेली आहे की हे ॲप्लिकेशन कसं चालतं आहे. आता आपण नेक्स्ट सेगमेंटमध्ये बघूयात की ह्या ॲप्लिकेशनचा आपण कसा वापर करूयात. आपल्याला बघा काय करायचं आहे, इथे इनबॉक्स, आउटबॉक्स वगैरे हे सगळं नाही पाहिजे आपल्याला इथे आरत्या हव्या आहेत. ठीक आहे, आणि कुठल्याही आरतीवर क्लिक केल्यानंतर ती आरती इथे पूर्णपणे दिसायला हवी. ठीक आहे, तर हे आपण कसं करूयात या बघू आपण. सगळ्यात आधी आपण काय करूयात की याच्यातल्या ज्या गोष्टी नको असतील ना त्या गोष्टी आपण काढून टाकूया. ओके, तर आपल्याला बघा सगळ्यात आधी आपण काय करूयात की तो जो साईड मेन्यू होता ना त्याच्या बऱ्याचशा गोष्टी मला काढून टाकण्याची इच्छा आहे. तर मी इथे गेलो, हा तो साईड मेन्यू आहे. याच्यामध्ये हे बघा, हे इनबॉक्स आणि हे काय आहे याची गरज नाही खरं तर मला. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या दोन मला काढून टाकायच्या, तर ह्या आपण काढून टाकूयात. त्यानंतर हे पेज टायटल वगैरे दिसेल हे ठीक आहे, पण हे लेबल्स कशाला दिसत आहेत, लेबल्सचं मला काही काम नाही. ह्या लेबल्स मला काढून टाकायचे आहेत. तर मी हे लेबल्स पण इथून इथपर्यंत मी काढून टाकू शकतो. हे बघा, इथे तुम्ही काही हायलाईट केलं ना की लगेच ते कुठे क्लोज झालेलं आहे तुम्हाला हायलाईट होऊन दिसतं. तर हे पूर्ण आपल्याला काढून टाकायचं. बघा आता कसं दिसतंय पेज. फक्त एवढ्या गोष्टी. आता ह्या इनबॉक्स, आउटबॉक्स नसणार आहे, इथे ॲक्च्युली आरत्या असणार आहेत की श्री गणपती आरती, श्री लक्ष्मीजी आरती, श्री भोलेनाथ आरती, अशा अलग अलग आरत्या असणार आहे फक्त इथे. ठीक आहे. आता या हे ऑप्शन्स कुठून येत आहेत, हे बेसिकली कुठून येत आहेत मी सांगतो तुम्हाला. हे ॲप कंपोनंटमधून येत आहेत. हे बघा, हे इथे तुम्ही नाही का मेन्शन केलं आहे की इनबॉक्स, आउटबॉक्स वगैरे. आता इथे ऑप्शन्स थोडे मी कमी करतो. इथे सपोज आपण 2च ऑप्शन दिले, तर बघा इथे लगेच 2च ऑप्शन दिसतील तुम्हाला. ठीक आहे, इनबॉक्स आणि आउटबॉक्स. आता हे ऑप्शन काय असावेत की लेट अस से मला पाहिजे श्री गणपती आरती. ठीक आहे, आणि याचा URL सुद्धा तसाच असावा, श्री गणपती आरती. आणि आय थिंक हे टायटल कसं दिसेल, हे टायटल असं दिसेल. अरे नाही, असं नाही, आपल्याला टायटल व्यवस्थित पाहिजे ना. तर टायटल आपण सेंटेन्स केसमध्ये करूयात, म्हणजे हे असं दिसूयात. आणि URL आपण असाच ठेवूयात. तर आता बघा, URL जो आहे ना हा असा दिसणार आहे, श्री गणपती आरती, आणि तोच इथे आपण पेस्ट करतो आहे त्याच्यामुळे ते तसं दिसणार आहे. पण टायटल इथे एकदम करेक्ट होऊन गेलेलं आहे. ठीक आहे, तर असं तुम्ही करू शकता. आता दुसरी आरती लेट अस से आपण घेऊयात श्री लक्ष्मी आरती, आणि इथे आपण लिहूयात श्री लक्ष्मी आरती. तसंच तुम्ही आणखी पण आरत्या टाकू शकता. आता बघा, इथे फॉर एक्झाम्पल तुम्ही श्री दत्त आरती, त्यानंतर तुम्ही टाकू शकता श्री गजानन महाराज आरती. ओके, आणि त्यानंतर तुम्ही टाकू शकता लेट अस से, हां हे बघा, हे कॉपी करताना मी कॉमा नाही टाकलेला आहे यांच्यात, तर तुम्हाला कॉमा द्यावा लागेल. श्री शंकरजी आरती. ओके, तर आता तुम्ही ऑप्शन्समध्ये बघाल तर ह्या सगळ्या आरत्या यांच्यात आयकन्स. आता ह्या आयकन्सचं खरं म्हटलं तर काही काम नाही आहे आपल्याला, तर हे आयकन आपण काढून टाकूयात. तर आयकन इथे मेन्शन्ड आहे. ठीक आहे, आणि हे वापरलं कुठे जातं आहे मी सांगतो आहे तुम्हाला. हे वापरलं जातं आहे तुमच्या फोल्डरमध्ये. हे वापरलं जातं आहे तुमच्या ॲप कंपोनंट HTML मध्ये.
इथे बघाल तुम्ही तर आयकन पहिले दिसतोय आणि त्यानंतर टायटल दिसतंय, तर हा आयकनच मी काढून टाकतो पहिले तर. ठीक आहे, तर हे बघा, हे आयकन दिसणं बंद होऊन जाईल. ओके. आणि जर इथे नाहीच आहे ते आयकन, तर मग इथे मेन्शन करून काय उपयोग आहे, इथे मेन्शन करून काय उपयोग आहे, तर इथूनही मी काढून टाकतो. ठीक आहे, तर हे आयकन आपण अशा रीतीने काढून घेतलेलं आहे. ठीक आहे, आता हे ॲप्लिकेशन कसं काम करतं आहे बघा. श्री लक्ष्मीजी आरती, श्री गजानन महाराज आरती. ओके, ग्रेट. तर हे व्यवस्थित काम करते. ह्या गोष्टीला मी पहिले तर कमिट करून देईल, कारण जितके छोटे कमिट्स तुम्हाला करता आले तितकं बेटर आहे. तुम्ही पहिले काय केलं की सगळं जे नको आहे आपल्याला ते काढून टाकलेलं आहे. ठीक आहे, सो याचं कमेंट मी असा देणार आहे की रिमूव्ड unnecessary things from Ionic project. ओके. आता मी डिरेक्टली कमिट केलं तर हे स्टेज पण होऊन जाईल आणि कमिट पण होऊन जाईल, आणि मी डिरेक्टली हे बटन दाबलं तर याच्यात कमिट होईल, पुश होईल, पब्लिश पण होऊन जाईल, सगळं होऊन जाईल. ओके, सो शॉर्टकट हे बघा, हे इथे सिंक्रोनाइज होतं आहे. एक चेंज पब्लिश होणं बाकी आहे, झालं, सगळं झालं व्यवस्थित, हे सिंक्रोनाइज होऊन गेलं. हे चेंजेस तुम्हाला गिटमध्येही दिसतील. जर गिट तुम्ही ओपन करून बघितलं, इथे प्रेयर्समध्ये जर तुम्ही गेलात आणि सोर्समध्ये गेलो, सोर्समध्ये सपोज ॲपमध्ये गेलो, आपण ॲप कंपोनंटमध्ये बदल केला आहे. हे बघा, इथे श्री गणपती आरती, श्री लक्ष्मीजी आरती, श्री दत्त महाराज आरती, हे सगळं दिसतं आहे. ठीक आहे, सो अशा रीतीनं आपण बेसिक एक प्रोजेक्ट आपला बनवून घेतलेला आहे. आता आपण फीचर्सवरती येऊ. सगळ्यात पहिली फीचर मला काय पाहिजे की ॲक्च्युली इथे आरती आली पाहिजे ना. इथे फक्त लिहून आलेलं आहे, मला ॲक्च्युली इथे आरती हवी आहे. तर आपण आरती पहिले तर सर्च करूया ऑनलाईन आणि ती आपण इथे टाकूयात. तर श्री गणपती आरती मराठी हे आपण सर्च करूया कुठे, आणि आपल्याला कुठे ना कुठेही नक्कीच भेटेल. जसं आपण सपोज इथे गेलो, तर हे बघा, ही सुखकर्ता दुःखकर्ता, करेक्ट, ही एकदम करेक्ट आरती आहे. ही आपण कॉपी केली आणि ही आपल्याला दाखवायची आहे पेजवरती. ठीक आहे, तर आता पेजवरती काय दिसतं बेसिकली, जर तुम्ही राईट साईडचं बघितलं, हा पार्ट म्हणजे काय, हे आहे folder.html है ना. इथे आता तुम्ही फक्त फोल्डर एवढंच दिलेलं आहे. आता फोल्डरच्या ऐवजी जर ही आरती तुम्ही इथे दिली असती, म्हणजे याला मी म्हणेल की फोल्डर कंटेंट, किंवा याला एक दुसरा व्हेरिएबल बनवूयात आपण, किंवा चला मी डायरेक्ट तुम्हाला दाखवतो पहिले की इथे जर तुम्ही ही आरती पेस्ट केली तर ही आरती जशी आहे तशी तुम्हाला इथे दिसते. ठीक आहे, आता हे डायरेक्ट पेस्ट केलं तर प्रत्येक पेजवरती तुम्हाला सेमच आरती दिसेल. श्री दत्त महाराज आरती म्हटलं तरी हीच दिसेल, श्री लक्ष्मीजी आरती म्हटलं तरी हीच दिसेल. त्यामुळे ही डायनॅमिकली आली पाहिजे, म्हणजे जे ऑप्शन सिलेक्ट केलं त्याच्या अनुसार आली पाहिजे. ठीक आहे, तर हे आपण कसं करूयात, तर हे मी सांगतो तुम्हाला. आता ह्या ज्या आरत्या आहेत ह्या आपण एखाद्या म्हणजे ह्यांच्यासाठी आपण अलग अलग टेक्स्ट फाईल बनवूयात. ठीक आहे, आता ही टेक्स्ट फाईल तुम्ही कुठे बनवाल, ॲसेट्समध्ये बनवाल. इथे एक नवीन फाईल बनवू आपण, श्री गणपती आरती .txt, आणि इथे ही पेस्ट केली मी. हे बघा, आता हे इंडेंटेशन वगैरे बरोबर नसेल तर जस्ट सेव्ह करा तरी होऊन जाईल. नाही, सेव्ह केल्याने नाही होते. तर हे असं सगळं सिलेक्ट करा आणि कंट्रोल आणि टॅब दाबा, सॉरी शिफ्ट आणि टॅब दाबा, म्हणजे हा मागे जाईल एक टॅब, आणि परत एकदा दाबा तर पूर्ण मागे जाईल. ठीक आहे, तर हे झालं. आता ही फाईल जर आपल्याला तिथे दाखवायची असेल ना तर खूप अलग अलग पद्धती आहेत. मी एक पद्धत तुम्हाला पहिले दाखवून देतो, म्हणजे तुम्हाला समजेल सुद्धा की कसं करायचं आहे, आणि मग दुसरी पद्धत नंतर, मी मार्कडाऊनवाली पद्धत तुम्हाला नंतर सांगेल. ठीक आहे, तर असेच पहिले मी 2-3 आणखी फाईल्स बनवून घेतो. ठीक आहे,
आता ह्या टेक्स्ट फाईल्सचा कंटेंट आपल्याला अलग अलग पेजेसवर दाखवायचं आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण काय करूयात, पहिले तर आपण इथे बघूयात की आपल्याला फोल्डर कळाला. ठीक आहे, फोल्डर कळाला म्हणजे ही जी ID आलेली आहे URLमध्ये काय फोल्डरचं नाव आहे किंवा आरतीचं काय नाव आहे हे आपल्याला कळालं. एक तर खरं तर याला फोल्डर नाही म्हणायला पाहिजे, पण आता हे सगळं मला चेंज करणं म्हणजे थोडंसं अवघड आहे, कारण इथे पूर्ण फोल्डरच दिलेलं आहे सगळीकडे, त्यामुळे हे चेंज करणं मला थोडंसं अवघड जातं आहे. जाऊ द्या, फोल्डर म्हणूनच ठेवूयात आपण. पण हा जो ID आहे ना, हा ID म्हणजे श्री लक्ष्मी आरती हा ID आहे. आता तुम्हाला श्री लक्ष्मी आरती .txt बघायची आहे फक्त, आणि त्याचा जो काही कंटेंट आहे तो इथे दाखवायचा आहे. तर तुम्ही कसं कराल, याच्यासाठी तुम्हाला फाईल रीड करावी लागेल. ठीक आहे, तर फाईलचा पाथ तुम्ही कसा बघाल, याला एक पब्लिकची गरज नाही, एक प्रायव्हेट व्हेरिएबल बनवूयात, फोल्डर पाथ किंवा आरती पाथ, किंवा लेट मी कॉल इट प्रेयर पाथ. ओके, आणि प्रेयर पाथ काय असणार आहे तुमचा, तर प्रेयर पाथ असा असणार आहे. प्रेयर पाथ म्हणजे प्रेयर कुठल्या फाईलमध्ये दिलेली आहे त्याचा पाथ काय. तर पाथ काय असणार आहे तुमचा, ॲसेट्समध्ये बनवलं ना तुम्ही, तर ॲसेट्स आणि त्यानंतर तुम्ही म्हणाल this डॉट फोल्डर आणि त्यानंतर तुम्ही म्हणाल .txt. ठीक आहे, तर हा झाला त्याचा पाथ. आता या पाथवर असणारी जी फाईल असेल ती आपल्याला रीड करायची आहे. आपण कसं करू पहा, सगळ्यात आधी तर हा पाथ मी कन्सोल आउट करून तुम्हाला दाखवतो की कसा असेल. कन्सोल डॉट लॉग प्रेयर पाथ. बघा, आता हे मी कन्सोल कसा बघतो हेही तुम्हाला सांगतो. कन्सोल बघण्याच्यासाठी तुम्हाला मोर टूल्समध्ये जायचं आहे आणि डेव्हलपर टूल्स म्हणजे Ctrl+Shift+I पण करू शकता तुम्ही कीबोर्ड शॉर्टकट, किंवा F12 की जरी दाबली ना नुसती तरी ते ओपन होतं. हे असं आहे. ह्याला तुम्ही डॉक करण्याच्यासाठी अलग अलग ऑप्शन्स आहे. मी याला अशा रीतीने डॉक केलेले आहे की हे राईट साईडला दिसेल. ठीक आहे, आता इथे जर तुम्ही कुठलाही ऑप्शन सिलेक्ट केला तर त्या ऑप्शनच्यासाठी फाईलचा पाथ काय आहे हा इथे त्यांनी दिलेला आहे. आता हाच फाईलचा पाथ जर तुम्ही असा टाकला ना, तर बघा ही आरती तुम्हाला वाचता येते आहे की नाही. तर आपल्याला तेच करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे की या पाथवरती जी काही फाईल आहे ती वाचायची आणि इथे टाकायची आहे. ठीक आहे, यासाठी काय कराल तुम्ही, बघा हा जो मॉड्यूल लेवल आहे ना, फोल्डर मॉड्यूल, या लेवलवर जा आणि इथे तुम्हाला HTTP क्लायंट मॉड्यूल तुम्हाला टाकावं लागेल. सो HTTP क्लायंट मॉड्यूल. आता हा जर डिरेक्ट येत नसेल तर तुम्ही हे लक्षातच ठेवा, काय ते सोपं आहे, म्हणजे एवढं काही नाही. इम्पोर्ट HTTP क्लायंट मॉड्यूल फ्रॉम अँग्युलर कॉमन HTTP. अगदी सिंपल आहे ना, अँग्युलर कॉमन खूपच कॉमन आहे म्हणून कॉमन, आणि HTTP आहे म्हणून HTTP. आता हा इथे आल्याच्या नंतर हा जो कंपोनंट आहे, या कंपोनंटमध्ये तुम्हाला याच्या कन्स्ट्रक्टरमध्ये लिहावं लागेल प्रायव्हेट HTTP क्लायंट. हे केल्या तो ऑटोमॅटिकली इथे इम्पोर्ट करून दिलं त्यांनी की HTTP क्लायंट इज कमिंग फ्रॉम अँग्युलर कॉमन HTTP. हे त्याला माहिती आहे. ठीक आहे, तर हे याला म्हणतात ID ना तुम्हाला अर्ध्या गोष्टी तर स्वतःच करून देतो. तुम्ही नुसतं इथे कंट्रोल स्पेस दाबलं, हे इथे तुम्ही कंट्रोल स्पेस दाबलं की तो काय करतो की त्याला माहिती आहे की कुठलं पाहिजे तुला, हे पाहिजे का, हे याच्यावर क्लिक केलं की लगेच तो इकडून इम्पोर्ट वगैरे सगळं करून देतो. याला म्हणतात ID की मजा. म्हणून ID मध्ये कोड करायला सांगतोय मी. ID म्हणजे व्हिज्युअल स्टुडिओ कोड, हे जे बघताय तुम्ही ज्याच्यामध्ये आपण कोडिंग करतोय दॅट इज ID. ओके, आता हे बघा, हे झालं तुमचं हां. आता तुम्हाला ती फाईल रीड करायची आहे ना, तर तुम्ही कसं कराल, तर तुम्ही म्हणाल this डॉट HTTP म्हणजे हा जो व्हेरिएबल आहे, हा जो आत्ता तुम्ही बनवला आहे, ओके, डॉट गेट म्हणजे घ्या, काय घ्या, कुठून घ्या, तर याचा URL बघा. हा पूर्ण त्याचा सिंटॅक्सही सांगतो की या फंक्शनमध्ये काय काय घेऊ शकता तुम्ही. तर URL कुठला आहे, आपल्याकडे ऑलरेडी URL आहे आणि तो म्हणजे हा प्रेयर पाथ, हा माझा URL आहे. आता याच्यानंतर याच्यात काही ऑप्शन्स पण तुम्ही देऊ शकता की याचं फॉर एक्झाम्पल रिस्पॉन्स टाईप काय आहे, तर ही एक टेक्स्ट असणार आहे, तर आपण म्हणू की रिस्पॉन्स टाईप इज इक्वल टू टेक्स्ट. ठीक आहे,
तर आता हे जे काही आलं ह्याला सबस्क्राईब करा, म्हणजे हा बेसिकली एक इव्हेंट असणार आहे. इव्हेंटला सबस्क्राईब, गेट हा एक इव्हेंट आहे बघा. गेट जो आहे ना हा बेसिकली एक ऑब्झर्वेबल आहे. तर हा ऑब्झर्वेबल जो आहे, या ऑब्झर्वेबल म्हणजे एक इव्हेंट आहे जो ऑब्झर्व करता येतो आपल्याला. तर ऑब्झर्वेबलला सबस्क्राईब करावं लागतं. ठीक आहे, सबस्क्राईब केलं आणि त्याचा जो काही डेटा आला, हा त्याचा डेटा आहे, त्याला वापरून आपल्याला काय करायचं आहे, तर तो डेटा मी फक्त पहिले तर कन्सोल आउटच करतो, म्हणजे console.log. ठीक आहे, तर डेटा. आता डेटा नुसता म्हणजे काय, तो ऑब्जेक्ट असणार आहे. तो ऑब्जेक्टला पहिले स्ट्रिंगमध्ये आपण कन्वर्ट करूयात. तर याला आपण म्हणूयात की टू स्ट्रिंग. ठीक आहे, आता बघूयात बरं दिसतंय का आपल्याला. तर हे बघा, तुम्ही कुठल्याही URLवर गेलात तर तो सगळ्यात पहिल्यांदी सर्च केलं त्यांनी की आरती कुठली आहे, मग त्याचा पाथ कुठला बनेल तो कन्सोल आउट केला होता आपण. हे बघा, पाथ इथे आपण कन्सोल आउट केलेला आहे. आणि त्यानंतर आपण कन्सोल आउट केलेलं आहे की त्या फाईलमध्ये काय दिलेलं आहे, तर हे दिलेलं आहे. तर याला टेक्स्ट दिसते आहे, म्हणजे आपण हे फेच करू शकतो आहे. मग आता ही कन्सोल आउट करण्याच्या ऐवजी हे मला इथे दाखवायची असेल तर मी काय करेल, याला एका व्हेरिएबलमध्ये घेऊन घेईल. म्हणजे एक अजून व्हेरिएबल इथे आपण बनवूयात की प्रेयर. ओके, आणि त्या व्हेरिएबलमध्ये आपण ही गोष्ट टाकूयात. म्हणजे ही गोष्ट कन्सोल आउट करण्याच्या ऐवजी मी म्हणेल की धिस डॉट प्रेयर इज इक्वल टू धिस थिंग. ओके, आणि हे पण कन्सोल आउट करायची गरज नाही, आता हे काढून टाकलं आपण. आता हा जो प्रेयर व्हेरिएबल आहे ना, हा आपण या HTML मध्ये टाकूयात. ओके, इथे आपण काहीच देत नव्हतो आतापर्यंत. हे बघा, इथे मी नुसतं अमित दिलं तर बघा अमित कुठे येतं आहे, अमित इथे येतं आहे ना. या ठिकाणी आपल्याला प्रेयर व्हेरिएबल द्यायचं आहे, म्हणजे प्रेयर मी इथे देणार, पण तो एक व्हेरिएबल आहे हे दाखवण्याच्या करता याला डबल मुस्टॅश टॅगमध्ये टाकावं लागतं. ठीक आहे, आता बघूयात. अरे प्रेयरच नाव आहे, अरे हां सॉरी हां, याला मी प्रायव्हेट बनवलं होतं, याला पब्लिक बनवावं लागेल, पब्लिक, तेव्हा हे पॉसिबल आहे. आता नॉर्मली एक नॉर्म असा आहे, म्हणजे एक नियम असा आहे की जे पब्लिक व्हेरिएबल्स असतील ना त्यांना वरती डिक्लेअर करायचं आणि प्रायव्हेटला खाली. तर मी याला इथून कट करून वरती टाकणार आहे आणि प्रायव्हेट त्याच्यानंतर, आणि त्यानंतर कन्स्ट्रक्टर, त्यानंतर ऑन इनिट. ओके, आता बघूयात. हे बघा, आपली आरती आलेली आहे, पण आरती ही एका लाईनीतच दिसते आहे ना. ह्याच्यात आपण हे बघा, आपण आरती किती छान लिहिली होती, आपण बघा बरं कशी लिहिली होती आरती. आपण अशी एक एक लाईन सेपरेट दिली होती, म्हणजे एक एक कडवं त्याचं असं दिसायचं. म्हणजे हा पहिलं कडवं, हे दुसरं कडवं, हा त्याचा म्हणजे जे नेहमी आपण म्हणतो ते दोन लाईन्स. तर अशा पद्धतीने. तर आपल्याला हे अशा फॉर्मॅटमध्ये पाहिजे. आपल्याला एकाच लाईनीमध्ये ते सगळं म्हणजे वाचायला थोडंसं कठीण जाईल. त्यामुळे आपल्याला सुवाच्य बनवण्याकरता आपण काय करू शकतो बघा, याच्यासाठी आपण मार्कडाऊनचा वापर करू शकतो. याला तुम्ही अलग अलग पद्धतीने करू शकता, पण सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे मार्कडाऊनचा वापर करा तुम्ही. हे सगळ्यात सोपं आहे. आणि मार्कडाऊन एकदा तुम्ही इन्स्टॉल केलं, म्हणजे हे त्याचा वापर केला की त्यानंतर त्याच्यात अजूनही बरंच काही तुम्हाला करता येईल. म्हणजे याच्यात एखादी गोष्ट बोल्ड करायची असेल, इटॅलिक करायची असेल, एखादी हायपरलिंक द्यायची असेल, म्हणजे हे तुम्ही आरती कुठून घेतली याचा सोर्स वगैरे द्यायचं असेल तर त्याचं हायपरलिंक देऊन ती पेजचा URL आपण देऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला करायच्याच असतील एनिवेज फ्युचरमध्ये, तर मग आतासुद्धा त्याची एक प्रोव्हिजन करून ठेवा ना. त्यासाठी आपण म्हणजे त्याची एक तरतूद करून ठेवा. तर त्याच्यासाठी आपण हे मार्कडाऊन यूज करतो आहे. तर मार्कडाऊन कसं वापरायचं ते आपण नंतर बघू. पहिले एवढा पार्ट जेवढा झालेला आहे, जे चालतं आहे ते पहिले तर कमिट करून द्या. आणि फक्त ही एकच आरती नाही चालणार, याच्यात सगळ्या आरत्या बरोबर येत आहेत. आता इथे श्री लक्ष्मीजीच आरती कम्स हिअर, आता एवढंच आपण मेन्शन केलेलं आहे. आपण इथे जर आरती लिहिली तर ती आरती इथे दिसेल. ठीक आहे, पण एक प्रूफ ऑफ कन्सेप्ट म्हणून इतकं सफिशियंट आहे, आपल्याला हे दिसतंय. तर आता हे वर्किंग कोड आहे. वर्किंग कोड जेव्हाही असेल ना आणि एखादी फंक्शनॅलिटी तुमची कंप्लीट झाली आणि वर्किंग आहे सगळं, तेव्हा लगेच कमिट करून द्यायचं. हे बघा, तर मी काय म्हणेल की आरतीज आर नाव कमिंग फ्रॉम टेक्स्ट फाईल्स. ओके, एवढा पार्ट आपण कमिट आणि सिंक करून देऊया. चला, हे झालं. सिंक होऊ देत. हे असं तुमच्या डोळ्यासमोर होऊन जाऊ द्या, ते इम्पॉर्टंट आहे. सिंक झालं आहे, हां झालं. मग आता इट इज करेक्ट. आता तुम्ही मोकळे झाले. आता तुम्ही चहा वगैरे पिऊन येऊ शकता वगैरे, हे सगळं करा. पण कमिट करण्याच्या आधी कधीच चहा प्यायला जाऊ नका.
कमी टॅली करा, बाकी नंतर मग आता तुम्ही रिलॅक्स करा. नाव आता तुम्ही काही चेंज नाही केलेलं, आता रिलॅक्स करा, नंतर मग आरामात तुम्ही बाकी चेंजेस करू शकता. ओके, आता काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला मार्कडाऊनचा वापर करायचा. तर मार्कडाऊन म्हणजे काय, आता मी दाखवतो मला. मार्कडाऊन फॉर अँग्युलर, आपल्याला अँग्युलर करता पाहिजे ना, तर NGX मार्कडाऊन हे एक पॅकेज आहे, नोड पॅकेज आहे, ज्याचा तुम्ही वापर करू शकता. तर हे वापरायचं कसं हो, हे यांनी दिलेलं आहे. हे पहा, मार्कडाऊन हा त्याचा लोगो आहे. हे बघा, हे तो म्हणतोय की हे बघा, इन्स्टॉलेशन असं करा, कॉन्फिगर असं करा. ठीक आहे, आपण इन्स्टॉलेशनवर गेलो, तो काय म्हणतोय की हे 2 कमांड्स एक्झिक्यूट करा. कुठे कराल, अर्थातच तुमच्या प्रोजेक्टमध्ये. तर हे तुम्ही कुठे एक्झिक्यूट कराल, तुमचा प्रोजेक्टचं जे फोल्डर असेल. हां, हे बघा, इथे क्रिएट अकाउंट वगैरे म्हणत होता, मी बंद केलं आहे. ठीक आहे, तर आपला जो प्रोजेक्टचा फोल्डर आहे त्याच्यात जा पहिले. म्हणजे आपण जाऊयात CD प्रेयर्स, है ना, प्रेयर्समध्ये आलो आपण. आता इथे तुम्ही म्हणाल ते 2 कमांड, काय कमांड्स होते. पहिली कमांड घेऊयात. हा काय करतोय, हा म्हणतोय की npm install NGX markdown marked this. ओके, ठीक आहे. तर जे काही फंक्शनॅलिटी त्याला लागते त्याच्यासाठी हे जे पॅकेज आहे ते त्यांनी डाउनलोड करून घेतलं, म्हणजे इन्स्टॉल करून घेतलं. ठीक आहे, तर हे इन्स्टॉल होऊन जाईल. ओके, हे इन्स्टॉल झालं आहे. त्यानंतर तुम्हाला जर प्रोजेक्टमध्ये बघायचं असेल की याने काय काय चेंजेस केले, तर हे बघा, त्यांनी पहिले काय केलं, त्यांनी म्हटलं की मला हे इन्स्टॉल करायचं आहे बाबा. तर त्यांनी package.jsonमध्ये हे टाकलं. त्यांनी नंतर ते ॲक्च्युली डाउनलोड पण केलं नोड मॉड्यूल्स नावाच्या फोल्डरमध्ये. आणि डाउनलोड झालं रे झालं की त्यांनी एक अजून नमूद केलं package.log.jsonमध्ये की हे बघा, मी हे डाउनलोड पण केलं बरं का. आणि या फाईलमध्ये पण त्यांनी त्याची नमूद केलेलं आहे, त्याची एक नोंद केलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर ही दुसरी गोष्ट बघूयात आपण. हे types.marked वगैरे हे सगळं काय आहे, types/marked हे म्हणजे काय की टाईपस्क्रिप्टला सुद्धा ते मार्कडाऊन समजलं पाहिजे. टाईपस्क्रिप्ट म्हणजे काय ना, इट्स अ स्ट्रक्चर्ड लँग्वेज. तर तुम्ही काहीही जर मेन्शन केलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल TS फाईलमध्ये जर तुम्ही म्हटलं की marked.parse, तर मार्क्ड म्हणजे काय हे टाईपस्क्रिप्टला कळावं यासाठी ही दुसरी कमांड तुम्हाला द्यावी लागेल. हे बघा, हा काय म्हणतो की टाईप, कमीत कमी मार्क्ड नावाचा जो टाईप आहे हा टाईप तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. ठीक आहे, तर हाही आपण करून घेऊयात. आता हे बघा, ही जे आहे ना, ही डेव डिपेंडन्सी म्हणून येणार आहे. बघा, आधी हे जे मार्क्ड होते हे तुम्ही डिपेंडन्सीमध्ये टाकलेले आहेत, पण आता जे तुम्ही टाकताय types.marked हे डेव डिपेंडन्सी आहे. का, कारण की टाईपस्क्रिप्ट हे डिरेक्टली जात नाही आहे, वेबसाईट टाईपस्क्रिप्टमध्ये कधीच बनत नाही. टाईपस्क्रिप्ट गेट्स कंपाइल्ड इन टू जावास्क्रिप्ट. टाईपस्क्रिप्टला जावास्क्रिप्टमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि त्या जावास्क्रिप्टला वेबसाईटमध्ये टाकलं जातं. त्यामुळे टाईपस्क्रिप्टला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, टाईपस्क्रिप्टचे जे कंपायलर आहे त्यात किंवा त्याचं जे त्याला जे समजून घ्यायचं आहे, म्हणजे टाईपस्क्रिप्टचं कंपायलरच म्हणता येईल, त्याच्या माहितीकरता जे तुम्ही डाउनलोड केलेलं आहे की हे बघा, हे पण सगळे टाईप्स आहेत जे तुला कळाले पाहिजेत, याच्यासाठी जे तुम्ही केलेलं आहे ही फक्त डेव डिपेंडन्सी आहे. म्हणजे ती वेबसाईट बनण्याकरता याचं काम आहे, बनल्याच्या नंतर त्याचं काहीच काम नाही आहे. म्हणून हे तुम्ही ॲज अ डेव डिपेंडन्सी टाकलेली आहे. म्हणून त्यांनी 2 अलग अलग लाईनमध्ये घेतलेलं आहे. नाहीतर त्यांनी असंच नसतं का केलं की जसं मार्कडाऊन आणि मार्क्ड हे त्यांनी एकाच लाईनीमध्ये म्हटलं की हे 2 इन्स्टॉल कर रे बाबा. तसंच त्यांनी तिसरं हे पण सांगायचं होतं की @types/marked हे पण इन्स्टॉल कर रे बाबा. पण त्यांनी असं का नाही सांगितलं, कारण हे तुम्हाला डिपेंडन्सी म्हणून टाकायचं होतं आणि हे तुम्हाला डेव डिपेंडन्सी म्हणून टाकायचं होतं. त्यामुळे त्यांनी 2 अलग अलग लाईनीत ते सांगितलं. ठीक आहे, झालं हे झाल्याच्या नंतर तुम्ही स्क्रिप्ट्समध्ये जा आणि ही एक लाईन टाका. स्क्रिप्ट्स कुठे भेटेल तुम्हाला, तर हे बघा, तुम्ही एक angular.json नावाची फाईल असते, अगदी बाहेरच असते ही, तुमच्या प्लेयर्सच्या लेवलला आहे, या फोल्डरमध्येच असणार आहे. याच्यात तुम्ही गेलात की इथे तुम्हाला दिसेल की हा तुमचा प्रोजेक्ट कुठला आहे, ॲप नावाचा प्रोजेक्ट आहे, त्याचं प्रिफिक्स ॲप आहे वगैरे वगैरे. याच्यात बिल्ड करायचे हे जे ऑप्शन्स आहेत, या ऑप्शन्समध्येच तुम्हाला इथे दिसणार आहे स्क्रिप्ट्स. याच्यात स्टाईल्स कुठल्या वापरायच्या आणि स्क्रिप्ट्स कुठल्या वापरायच्या हे दिलेले आहेत. तर एक स्क्रिप्ट आपल्याला ही वापरायची, ही मी इथे टाकली. ठीक आहे, झालं, माझं काम झालं आहे. आता बिल्ड होऊन जाणार, तुमचं हे बिल्ड झालेलं असणार. आता जर तुम्ही बघाल, हे बघा, बिल्ड होतं आहे व्यवस्थित, अजूनही हे चालू आहे.
टर्मिनल चालूच असतं, तुम्ही फक्त हाईड करता त्याला. हे क्रॉस दाबला म्हणजे काय, ते टर्मिनल बंद होत नाही, किल होत नाही. टर्मिनल किल करायला तुम्हाला हे बटन दाबायचं आहे. तर हे फक्त हाईड होतं टर्मिनल, क्लोज द पॅनल. ओके, टर्मिनल अजूनही चालू आहे. तर त्या टर्मिनलमध्ये आपण म्हटलं होतं ना की आयोनिक सर्व, तर हे जे बिल्ड निरंतर क्रिया बिल्ड करतच राहतो, काहीही चेंज केलं की तो बिल्ड करतो आहे ना. तर हे सगळं बिल्ड करून सुद्धा पहा, बिल्ड सक्सेसफुल आहे तुमचं. हे बघा, हे बिल्ड तुमचं सक्सेसफुल आहे, कंपाईल्ड सक्सेसफुली. ठीक आहे. आता बघूयात की आणखी आपल्याला काय लागणार आहे. आता ॲक्च्युली आपण मार्कडाऊनला यूज करून इथे आरती आपण मार्कडाऊनला यूज करून इथे पॉप्युलेट करायची आहे. तर हे आपण कसं करूयात दाखवतो मी तुम्हाला. आता जा तुम्ही फोल्डरच्या मॉड्यूलमध्ये. ओके, आता याच्या वेबसाईटमध्ये त्यांनी तेच दिलेलं आहे. हे बघा, आपण इन्स्टॉलेशन केलं, त्यानंतर कॉन्फिगरेशन. तो काय म्हणतोय की तुमचा जो कुठला मॉड्यूल असेल, म्हणजे तुमचा फोल्डर मॉड्यूल किंवा तुमचा ॲप मॉड्यूल, जो कुठला मॉड्यूल ज्याच्यामध्ये तुम्हाला हे मार्कडाऊन वापरायचं आहे तो मॉड्यूल, त्या मॉड्यूलमध्ये तुम्ही काय करा की हे इम्पोर्ट करा. तर हे आपण इथून घेतलं, आपल्या मॉड्यूलमध्ये इथे टाकलं. नॉर्मली तुम्ही ज्या मॉड्यूलमध्ये यूज करणार आहे त्याच्यातच इम्पोर्ट करा. तुम्ही अख्ख्या ॲप्लिकेशन लेवलला ते इम्पोर्ट नका करू, कारण कसं आहे की ते चांगली प्रॅक्टिस नाही आहे ती. कारण जिथे ज्याचं काम आहे ना, आता सपोज ज्या कंपोनंटमध्ये तुम्ही वापरणार आहात तो कंपोनंट ज्या छोट्याशा मॉड्यूलमध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्ही इम्पोर्ट करा. मल्टिपल मॉड्यूल्स असतात एका वेबसाईटमध्ये, तर जोपर्यंत तुम्ही त्या पेजवरच आले नाही आहे ज्याच्यात तो मॉड्यूल लोड होणार आहे, तोपर्यंत त्या वेबसाईटमध्ये तो मॉड्यूल लोड करण्यात पॉईंटच काय ना. म्हणजे हे मार्कडाऊन मॉड्यूल हा त्याच्यात लोड करायची गरज नाही आहे. तर तुम्ही तेवढंच लोड केलं पाहिजे वेबसाईटमध्ये जेवढ्याचं जिथे काम असेल. तर तुम्ही त्या पेजवर आलात जिथे मार्कडाऊनचं काम आहे, तेव्हाच ते मार्कडाऊनवाला कोड लोड होईल त्याच्या रॅममध्ये, म्हणजे तुमच्या ब्राउझर मेमरीमध्ये तेव्हाच लोड होईल. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्ही त्याच मॉड्यूलमध्ये याला इम्पोर्ट करा ज्या मॉड्यूलमध्ये तुम्ही ॲक्च्युली वापरणार आहात मार्कडाऊन. तर इथे मी हे टाकलं आणि याला मी काय करणार आता, हे नेहमी लक्षात ठेवा, हे याने पण दिलेलं आहे फॉर रूट. हे खूप इम्पॉर्टंट आहे. इथे जर तुम्ही फॉर चाइल्ड केलं तर ते चालणार नाही. तर इथे फॉर रूटच करावं लागेल तुम्हाला. हे अगदी आवर्जून लक्षात ठेवा. हे तुम्ही इथे असं टाकलं इम्पोर्ट्समध्ये फॉर रूट. दुसरी गोष्ट जी त्यांनी ऑलरेडी टाकलेली आहे ती म्हणजे तो म्हणतो की तुम्हाला जर डायरेक्ट फाईलमधून रीड करायचं असेल डेटा, तर तुम्ही HTTP क्लायंट मॉड्यूल पण टाका. तर ते आपण ऑलरेडीच इथे टाकलेलं आहे. आता सांगण्याचा अर्थ काय मी सांगतो तुम्हाला. हे मार्कडाऊन इतकं चांगलं आहे ना की तुम्हाला हे सगळं करायची गरज नाही की अरे गेट द फाईल आणि त्याचा जो कुठला कंटेंट आहे त्याला स्ट्रिंगमध्ये कन्व्हर्ट कर रे बाबा, इतकं काहीच सांगायची गरज नाही आहे. हे अख्खा कोड हा मी बंद करू शकतो, याची गरज नाही आहे. याला कमेंट करून दिलं मी म्हणजे हे एक्झिक्यूट होणार नाही. आणि मी काय करेल, याच्या डायरेक्ट HTMLमध्ये जाईल. इथे जिथे मला हे दाखवायचं होतं ना, हे बघा, यालाही कमेंट केलं आणि ॲक्च्युली काय टाकणार आपण नुसतं इथे म्हणणार मार्कडाऊन. आणि मार्कडाऊनमध्ये आपण म्हणणार की सोर्स कोणता आहे. सोर्स आपल्याला येणार आहे प्रेयर पाथ नावाच्या व्हेरिएबलमध्ये जे काही असेल तो म्हणजे तुझ्या फाईलचा सोर्स आहे. आणि त्या फाईलमध्ये जे काही असेल ते मार्कडाऊनच्या हिशोबाने मला दाखव. बघा आता हे चालतंय का. कंपायलेशन एरर आली, म्हणजे हे काही चुकलेलं आहे आपलं. गॉट इंटरपोलेशन दिस एक्सप्रेशन वगैरे प्रेयर पाथ. अरे हां, माझं चुकलं आहे. हे ॲक्च्युली अशाची गरज नसते, माय बॅड. ठीक आहे. आता हे चाललं पाहिजे. काय म्हणतो आहे तो की टेम्पलेट फोल्डर पेज HTML प्रॉपर्टी प्रेयर पाथ असं नाही आहे का. एकदा बघूयात बरं. आपण काय त्या व्हेरिएबलचं नाव दिलं, प्रेयर पाथ असंच तर दिलं आहे. अरे हां, ते प्रेयर पाथला मी प्रायव्हेट बनवलं असेल. ते हे बघा, टेम्पलेटमध्ये जर एखादं व्हेरिएबल वापरायचं असेल ना तर त्याला पब्लिकच ठेवावं लागतं. तर याला पब्लिक ठेवा. ठीक आहे. बघा आता हे सगळं चालतं आहे. आणि याच्यात इंडेंटेशन वगैरे ते सगळं आलेलं आहे, म्हणजे न्यू लाईन कॅरेक्टर आलेलं आहे. जर इंडेंटेशन असेल ते सगळं आलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी याच्यात दिसतात. इंडेंटेशन येतं का एकदा बघू द्या बरं. मला थोडंसं कन्फ्युजन आहे. इंडेंटेशन म्हणजे तुम्ही टॅब करून जे इंडेंट करता ते एकदा बघूयात. मला जस्ट एक क्युरिओसिटी आहे. हे बघा, इथे जर मी सपोज हा जो पार्ट आहे ना याला जर मला असं इंडेंट करून दाखवायचं आहे तर हे दिसतं का. नाही, हे सेंटर अलाइन्ड आहे. हे सगळं काही सेंटर अलाइन झालेलं आहे, त्याच्यामुळे इंडेंटेशन्स तुम्हाला कदाचित, अरे नाही, इंडेंटेशन पण आलेत. ओके, ग्रेट. तर अशा पद्धतीने हे मार्कडाऊन काम करतं.
ओके, सो दिस इज मार्कडाऊन. आता बऱ्यापैकी आपलं ॲप्लिकेशन तयार आहे. आता या ॲप्लिकेशनला आपण बिल्ड करूयात. याची वेबसाईटसुद्धा बनेल आणि त्यानंतर त्याचा एक अँड्रॉईड प्रोजेक्ट बनेल. तर बघूयात आपण हे कसं करू शकतो. त्यासाठी एक सिम्पलशी कमांड आहे मित्रांनो. तुम्हाला ही कमांड नेहमी लक्षात ठेवायची आहे. आयोनिक कॅपॅसिटर बिल्ड अँड्रॉईड आणि हे लक्षात ठेवा डॅश डॅश प्रॉड म्हणजे प्रोडक्शन बिल्ड बनवा. प्रोडक्शन बिल्डमध्ये त्याची साईज कमी होऊन जाते आणि त्याच्यात ट्री शेकिंग वगैरे बरंच काही होतं. म्हणजे ते मॉड्यूल ज्यांचं काहीच काम नाही आहे, जे फक्त डिबगिंग करता कामात येतात, ते सगळे काढून टाकले जातात आणि जितकं लीन, जितका छोटा बनवता येईल बिल्ड, तेवढं छोटं बनवता येतं. आता हे जे बिल्ड आहे हे कुठे बनेल? सगळ्यात पहिले हे जेव्हा प्रोडक्शन बिल्ड बनेल तेव्हा अँग्युलरला म्हटलं जाईल की तू बिल्ड कर प्रोडक्शन मोडमध्ये. मग तो काय बनवेल? एक www नावाचा फोल्डर बनवेल. हे बघा ही डिरेक्टरी. तर ॲडिंग द नेटिव्ह अँड्रॉईड प्रोजेक्ट वगैरे जे काही आहे, तर हे पहिले तो www टाकलेलं असेल त्यांनी आपला कोड. म्हणजे इथे जर तुम्ही बघाल तर एक फोल्डर बनलेलं असेल www, त्याच्यामध्ये हा पूर्ण त्याचं कंपाईल होऊन असेल आणि तो जो www आहे तो यूज करून अँड्रॉईड प्रोजेक्ट बनवला जाईल. ठीक आहे. तर इथे मग एक अँड्रॉईड नावाचा पण एक फोल्डर बनलेलं असेल आणि त्याच्यात ते www मधून कॉपी केलेलं असणार आहे. हे एकदा मला थोडंसं मलाही बघू द्या की त्या www कुठून असतं. त्याचा पाथ ना आपण कुठेतरी देत असतो. एक मिनटं मला सर्च करू द्या. www कुठे आपण देत असतो. अँग्युलर जेसनमध्ये आउटपुट पाथ आपण हे असा देत असतो. हे बघा. तर बिल्ड केल्यानंतर आउटपुट कुठे बनेल? तर या फोल्डरमध्ये बनणार आहे. इंडेक्स फाईल कुठली असेल, मेन फाईल कुठली असेल, ते सगळं दिलेलं आहे. तर हा फोल्डर पहिले बनेल आणि या फोल्डरचाच कंटेंट यूज केला जाईल अँड्रॉईड प्रोजेक्ट बनवायला. आता हा जो अँड्रॉईड प्रोजेक्ट बनेल ना, बनला का? त्याने बनवला आहे का? तो काही काही गोष्टी विचारतोय की ॲनालिटिक्सचा डेटा गुगलला पाठवायचा का? आपण म्हणतो नाही, नका पाठवू. ठीक आहे. त्यानंतर हा जो प्रोजेक्ट एकदा बनला ना की त्यानंतर तो अँड्रॉईड स्टुडिओ ह्या IDEमध्ये त्याला ओपन पण करून देतो. ठीक आहे. बघा आता काय करतोय तो, जनरेटिंग द ब्राउझर ॲप्लिकेशन बंडल्स. म्हणजे अजूनही तो wwwच बनवतोय. अरे अजून नाही बनला यार याचा काय म्हणजे. जिथे ही फाईल, हे बघा हे www बनला. ओके. हा झाल्याच्या नंतर याला काय म्हणतात की जनरेटिंग द ब्राउझर बंडल्स म्हणजे वेबसाईट बनवली. त्यानंतर त्यांनी काय केलं, याला मी ट्रस्ट म्हणतोय. त्यानंतर त्यांनी काय केलं की कॅपॅसिटरला सांगितलं की बाबा रे तू अँड्रॉईडमध्ये हे सगळा डेटा सिंक कर. म्हणजे wwwचा जो डेटा आहे, म्हणजे ही जी वेबसाईट आहे तुमची, ही वेबसाईट तुम्ही टाका अँड्रॉईड नावाच्या प्रोजेक्टमध्ये. ठीक आहे. तर हे सिंक्रोनाइज करा. तर हे तो कॅपॅसिटर करतोय. कॅपॅसिटर काय करतो की वेबसाईटचं अँड्रॉईड ॲप्लिकेशन बनवतोय. ठीक आहे. तर वेबसाईटवरून ते अँड्रॉईड प्रोजेक्ट बनवला त्याने. आता हे काय काय कॉपी केलं त्यांनी हे सगळं देतोय तो. हे कॉपी केलं वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर तो म्हणतोय की चला बाबा सिंक फिनिश झालेला आहे. म्हणजे काय की अँड्रॉईडचा प्रोजेक्ट बनलेला आहे. आता तो प्रोजेक्ट ओपन करायला हवा ना. तर हा प्रोजेक्ट तो ओपन करतोय. कॅपॅसिटरच ओपन करतोय अँड्रॉईडचा प्रोजेक्ट. कशात ओपन होणार? अर्थातच अँड्रॉईडचं जे IDE आहे त्याच्यामध्ये, म्हणजे अँड्रॉईड स्टुडिओमध्ये ओपन होणार. तर हे बघा हा ओपन झाला. आता ह्याच्यातही जर तुम्ही बघाल तर हा स्टेटस बार बघा तुम्ही. इथे तो काय करतोय की कॉन्फिगरिंग द प्रोजेक्ट्स. कोण करतं आहे? ग्रॅडल करतं आहे. ग्रॅडल म्हणजे काय? तर हे एक बिल्ड डेमन आहे. डीमन म्हणजे राक्षस. बिल्ड करण्यासाठी एक राक्षस म्हणजे की ज्याच्यात अचाट शक्ती आहे आणि तो बरंच काही करू शकतो. तर तो बेसिकली अँड्रॉईड काय करतो ना की अँड्रॉईड स्टुडिओ हा या बिल्ड डेमनला यूज करून बिल्ड करत असतो प्रोजेक्टला. आणि बिल्ड केल्याच्या नंतर तुम्हाला आर्टिफॅक्ट कसा पाहिजे, म्हणजे APK हवा आहे की ॲप्लिकेशन बंडल हवं आहे, ते सगळं बनवता येईल. पण त्याच्यासाठी पहिले बिल्ड करावं लागेल ना. तर ते बिल्ड करण्यासाठी डीमन आहे, दॅट इज कॉल्ड एज बिल्ड डीमन. ठीक आहे. तर त्यांनी एक रेकमेंडेशन पण दिलेली आहे. तुम्हालाही देईल कदाचित, पण आपल्याला काही त्याची फारशी आवश्यकता वाटत नाही. हे तुम्ही करू शकता तुमच्या हिशोबाने, पण मला काही गरज वाटत नाही. बिल्ड झालेलं आहे. बिल्ड एकदा सक्सेसफुल झालं की त्यानंतर तुम्ही या बिल्ड मेन्यूमध्ये या. इथे तुम्हाला बिल्ड बंडल्स आणि इथे तुम्ही ते बंडल बनवू शकता. ठीक आहे. आता याच्यात तुम्हाला एक कमालीची गोष्ट सांगतो. हे बघा, तुम्हाला आपल्याला मोबाईलमध्ये जर ॲप्लिकेशन बघायचं आहे की हे कसं बनलेलं आहे बाबा, एकदा मोबाईलमध्ये बघायचं आहे. ठीक आहे.
तर आपण बघूयात, एक मिनटं. सगळ्यात आधी मला इथे बघून घेऊयात की विदाऊट एनी URL, कारण मोबाईलमध्ये जेव्हाही लोड होतो ना तेव्हा URL नाही राहत, तेव्हा तो इनबॉक्सवरती जातो आणि इनबॉक्समध्ये हे असं दिसतंय. इनबॉक्स नसायलाच हवा ना आपला. तर पहिले एक राऊट मी क्लिअर करतो, एक करेक्ट करतो म्हणजे त्याचा राऊट. आपण फोल्डरमध्ये गेल्यानंतर, सॉरी, हे ॲप राउटिंग मॉड्यूलमध्ये गेल्यानंतर इथे आपण म्हणतोय की बाय डिफॉल्ट जर काहीच दिलं नसेल तर तुम्ही इनबॉक्सवरती जा. आता इनबॉक्स नको, आपल्याला पाहिजे श्री गणपती आरती. या राऊटवरती तुम्ही जा. म्हणजे मी जर काहीच URL नसेल दिला ना तर तो बाय डिफॉल्ट श्री गणपती आरतीवरती जाईल आणि काहीतरी मला पेजवर दिसेल. नेहमी लक्षात ठेवा, असं काहीतरी तुमचं डिफॉल्ट पेज एक असायलाच पाहिजे. म्हणजे युजरने अगदी काहीच नाही दिलं, फक्त एवढंच दिलं, म्हणजे तुमची फक्त वेबसाईट दिली आणि त्याच्या पुढे काही दिलं नाही, राऊट दिलाच नाही, तर कुठेतरी तो गेला पाहिजे. तेव्हाच तुमचं मोबाईल ॲप्लिकेशन हे दाखवतं. नाही तर मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये थोडी ना तुम्ही URL वगैरे देता. तर हा एक चांगली टिप आहे तुमच्याकरता. एक चांगली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की नेहमी एक बेसिक तुम्ही एक चेक ठेवा की काहीच जर नसेल दिलं राऊट तर हा कुठे जातो आहे, आणि एक कुठलं तरी एक लँडिंग पेज बनवा म्हणजे ज्याच्यावर तो लँड होईल. म्हणजे हे पेज हा एक बेसिक राऊट झाला, म्हणजे एक डिफॉल्ट राऊट झाला. याला डिफॉल्ट राऊट म्हणतात. हा जो आहे ना, दिस इज कॉल्ड एज डिफॉल्ट राऊट. डिफॉल्ट राऊट शुड रिडायरेक्ट टू धिस पर्टिक्युलर राऊट. ओके. नाव आता आपल्याला काय करायचं आहे की आता तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशन बनवू शकता. तर परत एकदा काय कराल तुम्ही, परत एकदा ती कमांड तुम्हाला रन करावीच लागेल. आयोनिक कपॅसिटर बिल्ड अँड्रॉइड प्रॉड. त्याला परत तेवढाच वेळ लागतो आणि तो परत याच्यात बिल्ड पण करेल आणि ओपन पण करेल. सो लेट अस सी. ठीक आहे. सो ती सगळी प्रोसेस परत झाली आणि त्याने परत अँड्रॉइड स्टुडिओमध्ये सुद्धा त्याला ओपन केलं आहे. आता तो परत ग्रॅडल बिल्ड करेल वगैरे सगळं झालं आणि हे पण आलं. ठीक आहे. आता आपण काय करूयात की याची आपण एक APK बनवूयात. सो APK आपण अशी बनवू शकतो, बिल्ड APK. APKपेक्षाही नवीन पद्धत आहे की ॲप्लिकेशन बंडल बनवलं पाहिजे तुम्ही, बिल्ड बंडल. बंडल का बनवतात, कारण ही नवीन पद्धत आहे एकतर, आणि बंडलमध्ये थोडंसं कमी साईज होऊन जाते, त्याच्यात ट्री शेकिंग जास्त चांगलं आहे, त्याच्यामुळे ज्या गोष्टींचं बिलकुलच काम नाही आहे ती गोष्ट नाही आहेत, आणि ऑन डिमांड लोडिंग आहे त्याच्यामध्ये. म्हणजे बंडल म्हणजे हे बघा, APK म्हणजे एकच फाईल असते तर ती पूर्ण लोड करावीच लागते, म्हणजे इन्स्टॉलेशनच्या वेळेस किंवा चालत असतानासुद्धा. बिल्ड बंडल्स म्हणजे काय आहे की ॲप्लिकेशन तुमचं इन्स्टॉल होऊन जाईल पण त्याच्यातही पार्टिशन बनून जातील. म्हणजे ज्याचं जिथे काम आहे ना तेवढंच मेमरीमध्ये लोड होणार, आणि ज्याचं काम नाही ते तुमच्या मोबाईलच्या मेमरीमध्ये लोडच होत नाही. त्यामुळे ऑन डिमांड लोडिंग आहे. त्यामुळे हे एक बेटर कन्सेप्ट आहे. तुम्ही बंडल बनवलं पाहिजे. पण जे जुने लोक आहेत ज्यांना नॉर्मली APKच माहिती आहे त्याच्यासाठी मी APK पहिले बनवून दाखवतो. तर मित्रांनो, हा जो APK आहे याला सगळ्यात आधी आपल्याला आपल्या मोबाईल फोनवर घ्यावा लागेल आणि त्यानंतर मग तो इन्स्टॉल करावा लागेल. तर माझ्या मोबाईलची स्क्रीन तुम्हाला दिसते. या मोबाईलला मी कनेक्ट करतो आहे डेटा केबलने. ओके, हा कनेक्ट झाला आहे. आता इथे जर तुम्हाला ओपन करायचा असेल तो मोबाईल, हा ओपन झाला. इथे इंटरनल स्टोरेजमध्ये आपण गेलो. ओके, आणि इंटरनल स्टोरेजमध्ये लेटेस्ट से आपण डाउनलोडमध्ये गेलो आणि इथे आपल्याला डाउनलोड करायचं आहे. म्हणजे हा APK मी इथून इथे कॉपी करतो आहे. ठीक आहे, आता हा झाला आहे. त्यानंतर आता मोबाईलमध्ये बघा, मोबाईलमध्ये मला हा कुठे दिसणार आहे, हा मला डाउनलोड्स फोल्डरमध्ये. म्हणजे मला पहिले सर्च करावं लागेल फाईल्स, किंवा फाईल मॅनेजर जो कुठला असेल याच्यात डाउनलोड्समध्ये. हे माझं APK. हे बघा, आता APK मी कशात ओपन करूयात, तर मी पॅकेज इन्स्टॉलरमध्ये करू शकतो किंवा फाईल ब्राउझरमध्ये. सो पॅकेज इन्स्टॉलर.
ऑलवेज. हे बघा तो काय म्हणतोय की फॉर सिक्युरिटी रिझन्स युअर फोन करंटली इजंट अलाविंग द इन्स्टॉलेशन ऑफ अननोन ॲप्स, यू कॅन चेंज इट थ्रू द सेटिंग्स. सो आपण सेटिंग्समध्ये जाऊयात आणि त्याला म्हणूयात की फाईल मॅनेजरला अलाउ कर कुठलीही फाईल इन्स्टॉल करायला. त्यानंतर तो परत म्हणतो आहे गुगल प्ले प्रोटेक्ट, की हे गुगल प्ले स्टोअरवरून नाही आलेलं आहे, त्यामुळे इन्स्टॉल करू की नाही करू. तर आपण म्हणूयात की इन्स्टॉल एनिवेज, आहे ना. आता इन्स्टॉल होतो आहे, इन्स्टॉल झाला आहे. ओके, आता तुम्ही कुठे बघू शकता याला, तर हे इथे इन्स्टॉल झालेलं आहे. हे बघा इथे दिसतं आहे. याला ओपन केलं, परत गुगल प्ले प्रोटेक्ट म्हणतो आहे की अरे हा तर प्ले स्टोअरवरून नाही आलेला आहे बरं का, खरंच ओपन करू का. आपण तरी म्हणूया की यार कर ओपन, डोंट वरी अबाउट इट, माझंच ॲप्लिकेशन आहे. ओपन केल्यानंतर हे असं तुम्हाला ॲप्लिकेशन दिसतं आहे. ठीक आहे, आता ही झाली पद्धत तुमची ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायची. पण हे फक्त मी ज्यांना ज्यांना APK देईल त्यांना दिसेल. ज्यांच्याकडे APK नाहीच आहे ते लोक काय करतील. ठीक आहे, तर त्यांना गुगल प्ले स्टोअरवरती आपल्याला हे पब्लिश करावं लागेल. हे आपण करूयात, पण आपण पब्लिश तेव्हा करू जेव्हा हे ठीकठाक दिसण्यायोग्य असेल आणि जेव्हा रिलीज करायचं असेल सगळ्यांना तेव्हा करूयात. आताशी तर आपण डेव्हलपमेंटच करतो आहे, फक्त एक आरती टाकलेली आहे, आपल्याला कमीत कमी 10-15 आरत्या टाकायच्या आहेत. त्यानंतर मग आपण ते पब्लिश करूयात. तर हे करत असताना तुम्हाला निरंतर डिबग करावं लागेल याला, आहे ना. तुम्हाला हे थोडंसं चेंज करायचं, बघायचं की अरे मोबाईलवर कसं दिसतं आहे. आतापर्यंत तर तुम्ही कुठे बघताय, ह्या ब्राउझरमध्ये. यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे आता F12 दाबलं तर इथे तुम्ही म्हणू शकता की टॉगल व्ह्यू टू मोबाईल व्ह्यू, दिस इज मोबाईल. तर तुम्हाला मोबाईलही अलग अलग इथे बघू शकता की आयफोनवर हे असं दिसणार आहे, आयपॅड एअरवर हे असं दिसणार आहे. हे सगळं करता येईल, पण लाईव्ह मशीनवरती टेस्टिंगचा मजा अजून कुठला नाही आहे. त्यामुळे बेटर असं आहे की तुम्ही लाईव्ह मशीनवरती हे टेस्ट करा. कसं कराल सांगतो मी. हे बघा, तुम्ही आताशी हे कसं बघताय, हे तुम्ही बघताय हे एका कमांडच्यामुळे विच इज आयोनिक सर्व्ह. आता याच्याऐवजी हे बंद करा आता, आणि याच्याऐवजी कमांड द्या आयोनिक सर्व्ह एक्सटर्नल. ओके, तर हा काय करतो की तेच करतोय तो, म्हणजे www बनवतो, म्हणजे वेबसाईट बनवतो आणि त्याला लोकली होस्ट करतो, पण ते एक्सटर्नली पण दिसावं याच्यासाठी तो पोर्ट ओपन राहतो आता. ठीक आहे, म्हणजे मी लोकल होस्टच्या ऐवजी माझा IP ॲड्रेस टाकला आणि हे पोर्ट नंबर टाकलं तर हे मी आपल्या कोणत्याही ब्राउझरवरती हे बघू शकतो. ठीक आहे, पण याच्यात कंडिशन एवढीच आहे की तुम्ही ज्या फोनवरती हे बघणार आहात, ज्या फोनच्या ब्राउझरमध्ये, तर तो फोन बेसिकली त्याच इंटरनेट कनेक्शनशी कनेक्टेड असायला पाहिजे ज्या कनेक्शनशी तुमचा हा PC कनेक्टेड आहे. ठीक आहे, ज्याच्यावर तुम्ही कोड करताय, म्हणजे ज्याच्यावरती हे सगळं होस्ट केलं आहे, ज्याच्या IIS वरती हे होस्टेड आहे, तुम्ही सेम कनेक्शनमध्ये असायला पाहिजे. ठीक आहे, तर इथे जर तुम्ही बघाल तर मी कनेक्टेड कशाला आहे, मी कनेक्टेड आहे अमित 5G या नेटवर्कशी. माझा मोबाईलसुद्धा अमित 5Gशी कनेक्टेड आहे का, चला बघूयात बरं. हा पण अमित 2Gला कनेक्टेड आहे, त्यामुळे हे जमणार नाही. त्यामुळे मी याचं पण कनेक्शन काय करतो, याला मी 2Gलाच कनेक्ट करून देतो, म्हणजे दोन्ही एकाच नेटवर्कला आपले कनेक्टेड असले पाहिजे. सो 2G म्हणजे ॲक्च्युली 2G नाही, हे 2.4 GHz आहे आणि 5 GHz आहे. तर आईचा फोन फक्त 2.4 GHzवरच चालू शकतो, त्यामुळे आपण 2.4 GHzवरती माझी मशीन पण कनेक्ट करून घेतलेली आहे. आता आपण बघूयात की हे आपल्याला दिसेल का तिथे. तर मी काय करेल, आपल्या फोनवरती जाईल आणि कोणतेही ब्राउझर ओपन करेल. आणि इथे याच्या URL मध्ये मी टाकेल माझा IP ॲड्रेस. आता लोकल होस्ट म्हणजे माझा IP ॲड्रेस पाहिजे. तर IP ॲड्रेस कसा भेटेल मला, कमांड प्रॉम्प्टवर जायचं, इथे म्हणायचं IP config. ओके, हा माझा IP ॲड्रेस आहे, तर हा मला इथे टाकायचा आहे 192.168.1.10. ठीक आहे, हा झाला की त्यानंतर कोलन करून, हे बघा कारण इथे कोलन आहे ना, कोलन करून 8100.
बघा बरं, आपलं ॲप्लिकेशन इथे दिसतं आहे का? दिसतं आहे. ठीक आहे. आता याच ॲप्लिकेशनमध्ये समजा की मी काही एक चेंज केला. सपोज श्री गणपती आरती आहे ना, तर इथे सपोज मी या फाईलमध्ये काहीतरी मॉडिफाय केलं सपोज. आपण करून बघूयात. ॲसेट्समध्ये ही आपली आरती आहे. ह्या आरतीमध्ये सपोज मी काहीतरी चेंज केला. इथे वरतीच जर मी म्हटलं श्री गणपती आरती, ओके, तर हा चेंज इथे रिफ्लेक्ट होणारच आहे, अर्थातच रिफ्लेक्ट होईल. पण हा माझ्या मोबाईलवरही रिफ्लेक्ट होतो आहे का? तर मी दुसऱ्या एखाद्या आरतीवरती जातो आणि परत इथे येतो आणि बघतो की हे रिफ्लेक्ट झालं आहे का. हे बघा, रिफ्लेक्ट झालेलं आहे. तर हे लाईव्ह आहे, सगळं काही लाईव्ह आहे. तुम्ही जे जे चेंजेस कराल हे डिबग करून तुम्ही इथेही बघू शकता आणि आपल्या मोबाईल, आपल्या स्क्रीनवरती, आपल्या PC वरती सुद्धा आपल्या वेबसाईटला बघू शकता. तर हा ब्राउझर आहे, राईट. हा ब्राउझर तुम्ही PC वरती बघू शकता किंवा आपल्या मोबाईलवरही बघू शकता. मोबाईलवर बघण्यामध्ये थोडासा एक फील वेगळा येतो. तुम्हाला कळतं की अरे यार, हे ना ही आरती बरीच छोटी वाटते, मला असं वाटतं की थोडंसं झूम इन केलं पाहिजे, पण अति झूम इन पण नाही केलं पाहिजे, म्हणजे त्याला असं स्क्रोल करायची गरज नको पडायला. ह्या सगळ्या गोष्टी जर टेस्ट करायच्या असतील ना, तर हे अशा डिबग मोडमध्ये तुम्ही टेस्ट करा. काय कराल? आयोनिक सर्व्ह एक्सटर्नल आणि त्याच्यानंतर आपल्या IP ॲड्रेसने तुम्ही मोबाईल फोनने ॲक्सेस करू शकता. ओके. तर मित्रांनो, यापुढे आपल्याला काय करायचं आहे की ही जी APK किंवा ॲप बंडल तुम्ही बनवाल त्याला पब्लिश करायचं आहे Google Play Storeवर. तर हे कसं करायचं हे मी एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये खूप डिटेलमध्ये दिलेलं आहे. फक्त तो व्हिडिओ हिंदीमध्ये आहे, तरीही बघायची कृपा करा. आणि यामध्ये जर तुम्हाला तरीही नाही काही कळालं तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की प्लीज हे मराठीमध्ये आम्हाला समजावून सांगा. मी परत एकदा समजावून सांगेन. यामध्ये मी एक छोटी छोटी गोष्ट सांगितलेली आहे की तुम्ही आयकन कसा बनवायला पाहिजे आणि त्यामध्ये एक वेलकम स्क्रीन असते ती कशी बनवायची, सगळं काही सांगितलेलं आहे. तरीही जर तुम्हाला काही डाऊट असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. मी डेफिनेटली मराठीमध्ये सुद्धा एक व्हिडिओ बनवेल जर तुम्हाला नाही हे कळालं तर. याची पण लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. असेच व्हिडिओ बघत राहा. चॅनलवर प्रेम ठेवा. 2570 पीपल सबस्क्राईब करून चुकलेले आहेत. याचा अर्थ अशा लोकांना, म्हणजे इतक्या साऱ्या लोकांना असं वाटतं की माझा एक पण व्हिडिओ त्यांनी मिस नाही केला पाहिजे. थँक्यू, थँक्स अ लॉट. तुमचं प्रेम मला फार आवडतं आहे. थँक्स अ लॉट. अंटिल नेक्स्ट टाईम, जय श्रीराम.